AI ज्याच्यावर आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असणार आहे, पण त्याचा खरंच काही उपयोग आहे का? AI मुळे लोक आळशी होत आहेत का? AI मुळे लोकांची विचार करण्याची क्षमता बंद होतीये का? AI खरंच शिक्षकांना रिप्लेस करणार आहे का? AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. जर ते ह्युमन झाले नाहीत तर AI शुड रिप्लेस, माझं म्हणणं आहे. आपल्या इथल्या शिक्षकांचं काय चुकतंय असं तुम्हाला वाटतंय? मी जर वर्गात आलो 45 मिनिटं मी बोलतो आणि मला असं वाटतं की मी शिकवलं आणि विद्यार्थी शिकले, मी फक्त शिकवलंय, माझं काम झालं, असं आता शिक्षकांचं होत आहे. शिक्षकाचं काम आता हे राहिलेलं आहे, ऑब्झर्व्ह चाइल्ड, त्यातले चॅलेंज शोधा, कारण की बाकीच्या गोष्टी ऑलरेडी AI करत आहे. आता हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण AI शापकी वर्तन या भांडणामध्ये बसणार. AI टूल्सचा आता मुलं अभ्यासासाठी वापर करतायत का फक्त टाइमपाससाठी वापर होतोय त्याचा? हे त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. पण आत्ताच्या परिस्थितीत ॲटलिस्ट कॉलेजमधले युवक जे आहेत ना, ते त्याचा असलेला कॉपी पेस्ट करण्यासाठी उपयोग करतात आणि हे खूप धोकादायक आहे. बरेच पालक म्हणतात की नको मुलांवर विश्वास ठेवा, मग त्यांचं काही बघू नका, त्यांची प्रायव्हसी मेंटेन ठेवा. अरे नाही, असं नसतं. ॲक्च्युली त्यांना नाही आहे ती अक्कल. माझा मुलगा वय वर्ष 11चा आहे आता, तो सगळ्यात जास्त गेम्सच्या माध्यमातून अननोन माणसांशी बोलत असतो. मला बिघडवायची किंवा चांगली करायची क्षमता 5 किलोमीटरमध्ये होती, आता ती अख्ख्या जगामध्ये कन्वर्ट झाली आहे. AIचा शिक्षणात प्रॅक्टिकल उपयोग कसा करता येऊ शकेल? मला एकच टॉपिक, मला व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने शिकणं हे आता सुकर झालेलं आहे. मला सांगा, AI वापरण्याचे धोके काय काय आहेत? मुंबईमधल्या हाय एंड सोसायटीमधला एक मुलगा आहे, ह्याच्याकडं टू मच ऑफ कॉन्टेंट थ्रू मल्टिपल टूल्स, याच्यामुळे त्याला नवीन काहीतरी शिकायची इच्छा संपलेली त्याची. तरी मोबाईलवरचं रीडिंग पण थांबवलंय. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या AI हा खूप चर्चेतला विषय आहे. ChatGPT, AI टूल्स, स्मार्ट ॲप्स हे सगळे मुलांच्या शिक्षणामध्ये पटापट शिरतायत. तर ह्याचा खरंच उपयोग आहे का हा एक फक्त शॉर्टकट आहे? AI मुळे मुलं आळशी होत आहेत का? आणि AI शिक्षकांना रिप्लेस करणार आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत हेरंब कुलकर्णी सर. तुमचं आमच्या शोमध्ये स्वागत आहे. आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. माझं नाव हेरंब कुलकर्णी, 100% पुणेकर, बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे. पण गेले 25 वर्ष मी पुण्यात राहत नाही किंवा भारतात राहत नाही. फिनलंडमध्ये हेल्सिंकी त्याची राजधानी, तिथं माझं वास्तव्य असतं गेले 20 वर्ष झालं. आणि काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन ही आपली एक संस्था आहे. त्या माध्यमातून जगभरातल्या 20 देशांबरोबर आपण त्यांच्या शिक्षण संस्थांबरोबर, त्यांच्या गव्हर्नमेंट्सबरोबर आपण शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन उपक्रम करतो, प्रयोग करतो. याशिवाय आता जो तुम्ही विषय मांडला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या विषयात माझं संशोधन आहे की ज्या विषयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असलेला शिक्षकी पेशावर काय इम्पॅक्ट होणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की लर्निंग प्रोसेसवरती काय इम्पॅक्ट असणार आहे आणि त्याकरता काय करायला पाहिजे, त्याच्याकरता करिक्युलममध्ये काय चेंज करायला पाहिजे, असेसमेंटमध्ये काय चेंज करायला पाहिजे, ह्या सगळ्या विषयामध्ये माझं संशोधन आहे. आणि फिनलंडमधली एक युनिव्हर्सिटी ऑफ इव्हास्कुला म्हणून एक प्रथितयश अशी एक उत्तम विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात आमचं हे संशोधन चालतं. सर मला सांगा, AI म्हणजे काय? अगदी साध्या भाषेत कोणाला समजावायचं झालं तर AI काय समजायचं? AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, याच्याबद्दलचं नॉलेज आत्ता बऱ्याच जणांना आहे. पण त्याच्याबद्दलचा बेसलाईन तुम्हाला सांगतो. AI एकतर पहिलं नवीन नाही आहे. गुगल सर्चमध्ये आपण एक सर्च करायचो बाबा की बाबा मला काय पाहिजे, बाबा भारतातल्या फिनलंडच्या शाळा कुठल्या आहेत. त्या सर्चमध्ये आपल्याला फक्त डेटा 1 बाय 1 मिळायचा. सो 10 आपल्याला सर्च लिंक्स मिळायच्या किंवा 100 सर्च लिंक मिळायच्या, पण त्या कुठल्याही ऑर्गनाइज वेमध्ये नव्हत्या. त्या फक्त ट्रेंडिंग सर्च प्रमाणे असायच्या. AIने केलं आहे काय की लार्ज लँग्वेज मॉडेल, की माझ्याकडे असलेला प्रश्न संकलित स्वरूपात कॉम्प्रिहेन्सिव्ह वेनी मी त्याचं उत्तर तयार करीन आणि ते उत्तर तुम्हाला पटेल आणि पचेल या विषयाच्या इंग्लिश शब्दांमध्ये ते मी मांडू शकेन. हे करायचं काम AIने सोपं केलेलं आहे आणि ह्याला आपण साध्या सोप्या सामान्य माणसांच्या भाषेमध्ये आपण AI म्हणू. पण AIचा उपयोग एवढा लिमिटेड नाही आहे की जेणेकरून फक्त त्याच्यामध्ये ChatGPT आणि उत्तर मिळवणे एवढा उत्तर लिमिटेड नाही आहे.
तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये मदत होणार आहे आणि बरेचसे निर्णय हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या वतीनं घेणार आहे आणि आत्ता ऑलरेडी घेत आहे. हो. सेल्फ ड्रायव्हिंग कार त्यातलं एक्झाम्पल आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक सगळ्यात महत्त्वाचा टूल आहे या काळामध्ये, की ज्याचा उपयोग सामान्य माणसांनी आपल्या दैनंदिन जीवनात करायला पाहिजे. ते करून घेत असतात. आपल्या नकळत तो होतोय. त्याचा फक्त अवेअरनेस आपल्याकडे असला पाहिजे. आता बरेचसे पालक टेक्नॉलॉजिकली तेवढे कॉन्फिडंट नसतात, तर ते AI वापरून मुलांना कसं मार्गदर्शन करू शकतील किंवा त्यांना AIचं नॉलेज कसं मिळवता येईल? पूर्वीच्या काळात असं होतं की एखादं टूल वापरायचं असेल तर आपल्याला ते शिकून घ्यावं लागायचं. तर आजकाल टूल वापरणं अवघड राहिलं नाहीये. हो. त्यामुळे एखादे शिक्षक पालक जरी टेक सॅव्ही नसतील तरी सुद्धा चालतील, पण त्यांना विद्यार्थ्याची आणि शिक्षण शास्त्राची जाण असली पाहिजे. उलट माझं म्हणणं असं आहे की जे टेक सॅव्ही पालक असतात ते 100 टूल्स देऊन मुलांना बिघडवतात. माझ्याकडे उदाहरण आहे. एक आत्ताच केस 2 महिन्यांपूर्वी आमच्याकडे आता आली आहे रादर ती केस. मुंबईमधल्या अतिशय हाय एंड सोसायटीमधला एक मुलगा आहे. पालकांना असं वाटतं की त्याला सगळं काही येतं जीवनातलं आणि ही नोज एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचं काम त्या पालकांनी केलेलं आहे. आणि तो मुलगा खरं हुशार आहे. आणि 2 महिन्यापूर्वी ते आमच्याकडे याचं कारण असं होतं, आम्ही त्यांना जेव्हा हिस्ट्री विचारली तर म्हणाला की म्हणे गेल्या महिनाभर तो वाचतच नाही आहे काही म्हणे. नॉट ओनली पुस्तकं वाचणं वगैरे नाही, तरी मोबाईलवरचं रीडिंग पण थांबवलं आहे. तो फक्त ऐकतो म्हणे, फक्त ते पण जेव्हा कोणीतरी बोललं तर त्याशी, अदरवाईज तो थांबलेला आहे म्हणे पूर्णपणे. आणि मी जेव्हा त्याच्याशी बोललो, माझी पत्नी या विषयात सायकोलॉजिस्ट आहे, ती अतिशय उत्तम या विषयात काम करते आणि आम्ही दोघे मिळून काम करतो, कारण की शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आणि मानसशास्त्राच्या माध्यमातून आम्ही दोन्ही त्या केसचा अभ्यास करतो. तेव्हा आम्हाला कळलं आहे की ह्याच्याकडं टू मच ऑफ कॉन्टेंट थ्रू मल्टिपल टूल्स, याच्यामुळे त्याला त्या नवीन काहीतरी शिकायची इच्छा संपलेली त्याची. त्यामुळे त्याला इंटरेस्टच राहिला नाही त्यामध्ये. आणि हे का होतं सांगतो तुम्हाला, की तुमच्याकडं ब्रेनमध्ये वेगवेगळ्या ब्रेन फंक्शन्स असतात. त्या फंक्शनमध्ये क्युरिओसिटी हा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन असतं. आपण का शिकतो आपण? तुम्ही मला प्रश्न काय विचारतायत, तर ह्याच्या पुढचा काहीतरी प्रश्नांतर तुम्हाला काहीतरी मिळणार आहे, ही तुमच्याकडे क्युरिओसिटी आहे म्हणून तुम्ही पुढचा प्रश्न ॲटलिस्ट मनात तयार करताय. पण ही जर तुमच्याकडे क्युरिओसिटी नाही तर आपला इंटरव्ह्यू कसा बोरिंग होईल बघा. तर हीच प्रोसेस त्याच्यामुळे झाली होती. त्याला वाटत नव्हतं की मला ह्याच्यातनं पुढे काही नवीन चांगलं मिळणार आहे. सो इट स्टॉप्ड ॲट दॅट लेवल. आणि मग त्याच्या असलेल्या लॅपटॉपमध्ये असलेले टूल्स बघितले आम्ही आणि त्याच्या पालकांना विचारलं की तुम्ही हे का प्रोव्हाइड केलं या गोष्टीमध्ये. ते म्हणतात नाही, मला चांगलं वाटलं, दिसलं त्याच्यामध्ये म्हणून मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कळलं. पहिले सांगितलं की सगळं पूर्णपणे लॅपटॉप त्याचा फॉर्मॅट करा. त्याला काही पाहिजे असेल ॲक्सेस तर तो स्वतःहून मागेल तुम्हाला, तुम्ही देऊ नका. ते जेव्हा एखादं टूल वापरतात ना, ते क्लासरूममध्ये वापरतात आणि एकदा वापरलं ना की त्यांचं नाविन्य संपतं त्या टूलमधलं. आणि त्यांना वाटतं की ह्याच्यात काही नवीन नाही आणि काही शिकणं होत नाही आहे. तर मुळात म्हणजे AI मुळे मुलं शिकतील हा भाबडा आत्मविश्वास ठेवू नका. शिक्षकाचं काम शिक्षकांनीच करायचं आहे. AI विल हेल्प टीचर टू मेक देअर टास्क इझियर. म्हणजे मूळ शिकणं आणि शिकवणं हे काम चांगलं करायचं असेल तर AIचा बाकीची कामं कमी करण्यासाठी वापर करणं हा मुळात शिक्षणाच्या माध्यमातून AIचा वापर आहे. तुम्हाला माहिती आहेत की तुम्ही 50 मल्टिपल चॉईस प्रश्न घेतलेले आहेत. त्या 50 प्रश्नांची उत्तरं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर A आहे, दुसऱ्याचं C आहे, चौथ्याचं D आहे, हे माहिती आहे. तर ते चेक करायला माणूस कशाला पाहिजे? शिक्षकाचं मॅक्सिमम काम आजकाल त्याच्यात जात आहे. त्यामुळे जर तुम्ही 70% कामं बघितली त्याला आम्ही नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज, तर शाळेतलं 70% काम हे नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीमध्ये चाललेलं असतं. बरोबर. AI विल मेक दिस नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज टेक अवे अँड AI इज टेकिंग इट नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी दॅट वे. त्यामुळे उरलेलं 30% जे काम आपण करतोय ते 100% करायला पाहिजे. करेक्ट. की विद्यार्थ्याला त्याकरता काय करायला पाहिजे, तर विद्यार्थी शिकतो कसा, माझ्या विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तो जर शिकत नाहीये आत्ता ज्याप्रमाणे मी ॲनालिसिस केलं तर असं प्रत्येक विद्यार्थ्याचं ॲनालिसिस झालं पाहिजे.
की त्याला जर शिकायची इंटरेस्ट नाही तर ती जबाबदारी माझी आहे. मी अगदी एक्झाम्पल सांगतो आणि ते माझ्या मुलाचंच आहे एक्झाम्पल. माझा लहान मुलगा जेव्हा तो शाळेमध्ये होता, आमच्या इथं एक तर शाळेमध्ये होमवर्क नसतात. बरं. आमच्या इथं होमवर्क नावाचा प्रकार नसतात असं वाटतं माणसांना. होमवर्क वेगळ्या पद्धतीचे असतात. सांगतो तुम्हाला कसे असतात ते. एक तर शाळा आमच्या इथं 7व्या वर्षी सुरू होते. 1 ते 7 वर्ष आमच्या इथं मुलं खेळतात. वाह! आणि 7 वर्ष पूर्ण झाली की पहिलीच जातो आमचा मुलगा, जेव्हा ते फॉर्मल लर्निंग त्याचं सुरू होतं. त्याच्या आधी 1 वर्षाचं प्रीस्कूल फक्त असतं, पण त्या प्रीस्कूलमध्ये पण सोशल लर्निंग असतं. आमच्या इथं होमवर्क वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, फक्त रायटिंगचे नसतात. रीडिंग, ॲनालिसिस, झाडावर चढा हा एक होमवर्क असतो. क्लाइंब अ ट्री आणि वरचं काहीतरी शिका, असे होमवर्क असतात. तर असे छोटे छोटे होमवर्क्स माझा मोठा मुलगा करत होता लहान असताना. 3रीत आल्यावरती आम्हाला अचानक मेसेजेस यायला लागले. आमच्याकडं आमच्याकडे LMS असतं, त्याच्यामध्ये मेसेजेस असतात आम्हाला की हा होमवर्क अपूर्ण आहे किंवा हे टास्क, त्याला टास्क म्हणतात, हा टास्क कंप्लीट नाही केला तरी वगैरे. आणि पूर्वी तो सगळे टास्क पूर्ण करायचा आणि अचानक बंद व्हायला लागलं ते. तर आमच्या इथं वर्षातनं 3दा पॅरेंट्स मीटिंग असतात, पॅरेंट टीचर मीटिंग असतात. त्यापैकी एका पॅरेंट टीचर मीटिंगला माझ्या मुलाचा जो सर होते ते आले आणि तो अलेक्सी नाव होतं. त्या अलेक्सीने सांगितलं की सिद्धार्थ खूप चांगला विद्यार्थी, एकदम तो हसतमुख असतो, इज हॅपी बॉय, ॲक्टिव्ह असतो वर्गामध्ये. तर एक भारतीय पालक म्हणून मी जरी किती त्या विषयात अभ्यास करत असतो तरी आमच्या मनात एक प्रश्न होता की बाकी सगळं ठीक आहे, पण त्याला ते होमवर्क किंवा ते ॲक्टिव्हिटी टास्क पूर्ण होत नाही आहेत, तर त्याचं काय कारण असेल, काय प्रॉब्लेम आहे त्याचा. तर तो म्हटला, हो म्हणे, मी पण ऑब्झर्व केलं त्याचं की त्याचे बरेचसे टास्क पूर्ण होत नाही आहेत. तर एक भारतीय पालक म्हणून मी सरसावलो आणि म्हटलं की आज संध्याकाळी जाऊन मी त्याचे टास्क पूर्ण करून घेईन सगळे आणि मी स्वतः त्याबरोबर बसीन. तर तो म्हटला, अलेक्सी म्हणाला की हेरम, मला माहिती आहे तू या विषयात काम करतोस म्हणे, बट डोंट डू दॅट. ते काम तुझं नाही आहे, पालक म्हणून तुझं काम नाही आहे, शिक्षक म्हणून ते काम माझं आहे. तो म्हणाला की लेट्स गिव्ह 6 months. त्यांनी त्याच्याकरता 6 महिने घेतले. ही ऑब्झर्व्ड सिद्धार्थ फॉर नेक्स्ट 3 months. आमची एक टीम तयार केली, त्याच्यामध्ये मी, माझी पत्नी, शिक्षक, आमच्या इथले काउन्सिलर सगळे एकत्र होते. अँड दे क्रिएटेड ऑब्झर्वेशन ॲनालिसिस फॉर माय सन फॉर नेक्स्ट 6 months. त्याच्यातनं त्याला वेगळं ऑब्झर्वेशनमधनं कळलं की माझा मुलगा हा मोर कायनेस्थेटिक लर्नर आहे. आता हे त्याला डे 1ला पण माहिती होतं की तो तसा आहे, पण त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं थ्रू ॲक्शन रिसर्च, वेगवेगळ्या एक्झाम्पल्स देऊन, वेगवेगळे स्टिम्युलस देऊन. आणि त्यानंतर त्याला कळलं की हा सिद्धार्थ हा नुसता ऑडिटरी किंवा त्याला फक्त ऐकून किंवा वाचून किंवा इमेजेसच्या माध्यमात त्याला कळणार नाही. तर जोपर्यंत ती एखादी ॲक्टिव्हिटी करत नाही, फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाही, हाताने कळत नाही, डोकं लावत नाही, त्याला पायचा चालवत नाही, तोपर्यंत त्याला त्यात इंटरेस्ट नाही आहे. तरी त्याचा होमवर्कचा पॅटर्न बदलला. त्याला सांगितलं की हे क्लाइम्बिंग अ ट्री वॉज हिज होमवर्क. क्लाइम्ब अ ट्री अँड ऑब्झर्व द इन्सेक्ट ऑन द टॉप ऑफ द ट्री. कारण की तुम्हाला माहिती असेल तर अगदीच फक्त 5 मीटरमध्ये इन्सेक्टचे प्रकार बदलतात. जे झाडाच्या वरती जे इन्सेक्ट असतात ते बुंदेशी नसतात. त्याचा रिपोर्ट क्रिएट करा. हे केल्यामुळे विदिन 7 महिन्यामध्ये सिद्धार्थला त्या विषयामध्ये गोडी लागली. त्याला कळलं की मला कशा पद्धतीने शिकायचंय. 3रीतला मुलगा डिटेल रिपोर्ट तयार करायला लागला, लिहायला लागला. अँड देन आम्हाला कळलं की अरे हा अप्रोच आहे. सांगायचा उद्देश असा आहे की शिक्षकाचं काम आता हे राहिलेलं आहे, ऑब्झर्व अ चाइल्ड, त्यातले चॅलेंज शोधा. कारण की बाकीच्या गोष्टी ऑलरेडी AI करत आहे. त्यामुळे म्हणतो AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. AI शुड मेक टीचर्स मोर ह्युमन. आता हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण AI शापकी वरदान या भांडणामध्ये बसणार. मी नेहमी म्हणतो की पूर्वी सायन्स शापकी वरदान होता विषय, त्यानंतर दूरदर्शन शापकी वरदान, म्हणजे ज्या वेळेला दूरदर्शन फक्त 2 तास यायचं संध्याकाळी ते ट्वी 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 करा, त्यावेळेला दूरदर्शन शापकी वरदान हा विषय होता ना. तुम्हाला नसेल माहिती, आमच्या वेळात होता ॲक्च्युली. त्यानंतर इंटरनेट शापकी वरदान आलं, तसंच AI शापकी वरदान. बरोबर. मी म्हणतो नेहमी प्रत्येकाला,
असे निबंधाचे विषय करण्यात काही पॉईंट नसतो त्यामध्ये, कारण की इट इज गोइंग टू बी देअर. ते विचार करू नका, त्याचा उपयोग कसा पद्धतीने करता येईल त्याच्याकरता तुम्ही 4 गोष्टी ऑप्शन सांगा. फिनलँडचं शैक्षणिक मॉडेल नेमकं कसं आहे आणि ते भारतात कसं वापरलं जात आहे? मुळात फिनलंड हा देश थोडक्यात जाणून घेऊया आपण, की एका काळचा म्हणजे 1970 सालचा अतिशय गरीब देश. गरीब म्हणजे युरोपियन युनियनमध्ये जे सगळे देश आहेत त्यातला जर रँकिंग काढलं तर 1970 साली फिनलंड वॉज वन ऑफ द लोएस्ट पर कॅपिटा GDP. इकॉनॉमी अतिशय लिमिटेड. आमची लोकसंख्या आत्ता 5.5 मिलियन म्हणजे फक्त 55 लाख आहे. तेव्हा तर ती फक्त 4.5 मिलियन म्हणजे 45 लाखच होती रादर. आमच्या इथली ओल्ड इकॉनॉमी म्हणजे आमच्या इकडं वयवर्ष 65च्या वर्षी हे 40% माणसं आहेत. म्हणजे वी आर एजिंग इकॉनॉमी. पण ह्या सगळ्या पार्टमध्ये फिनलंडनी गेल्या 50 वर्षात असे उपक्रम केले, असे प्रयोग केले की तिकडचं सगळं वातावरण बदललं, शिक्षण व्यवस्था बदलली, इकॉनॉमी बदलली. त्यामुळे एका काळचा असलेला गरीब देश आज मितीला टॉप 10 पर कॅपिटा GDP मध्ये आहे. इट इज मच पर कॅपिटा GDP अमेरिकेपेक्षा खूप जास्त आहे. दुसरी महत्त्वाची इन्फ्रास्ट्रक्चर हे टॉप क्वालिटी आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इथली हेल्थकेअर खूप चांगली आहे. आमच्या इथं हाय क्वालिटी हेल्थकेअर थ्रू गव्हर्नमेंट ओनली. आणि हे सगळ्या करण्यामागचा जो बेसलाईन म्हणतो, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ डेव्हलपिंग दिस टुगेदर इज एज्युकेशन. फॉर एक्झाम्पल फिनलंडमध्ये 1970 सालाच्या आधी आमच्या इथे इन्स्पेक्शन व्हायचे शाळांमध्ये, जसे आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन होतात ना, आणि आमच्या इथं भरपूर एक्झामिनेशन पण व्हायच्या त्या काळात. तर फिनलंडला कळलं की अरे या एक्झामिनेशनमुळे शिक्षण थांबतंय. परीक्षा आली की मुलं अभ्यास करायचे थांबतात आणि इन्स्पेक्शनमुळे आपण थोड्या वेळाकरता फक्त ॲक्टिंग करतोय काहीतरी वर्गात चांगलं होईल. वर्षातनं एकदा इन्स्पेक्टर यायचे, ते फक्त काहीतरी ॲक्टिंग व्हायची की आपल्याला काहीतरी चांगलं शिकवायचं आहे, चांगलं करायचं आहे, कोणी ऑब्झर्व करणार. अँड देन एव्हरीबडी गोज बॅक वन्स दे गो आउट ऑफ द स्कूल एन्जॉय विथ कॉफी अँड टी एव्हरीथिंग. तर हे फिनलंडला कळलं, त्यामुळे फिनलंडनी त्याच्यावरचा खर्च बंद केला आणि तो शिक्षकांच्या ट्रेनिंगवरती घालवला. सो आमच्या इथं 1970 सालाच्या आधी जे शिक्षक फक्त 3 महिन्याच्या ट्रेनिंगवरती शिक्षक व्हायचे, त्यांना मॅन्डेटरी केलं की तुम्ही 5 वर्षाचं मास्टर्स इन एज्युकेशन डिग्री केल्याशिवाय तुम्ही इयत्ता पहिलीत पण शिकवायचं नाही. बरं. त्यामुळे हा फरक केल्यामुळे आमच्या इथले शिक्षक हायली प्रोफेशनल आहेत. दॅट्स वाय वी कॉल देम ट्रस्टेड प्रोफेशनल्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना करिक्युलम वाचता येतो, त्यांना विद्यार्थी वाचता येतो, तो विद्यार्थी समजतो आणि ॲक्शन रिसर्चच्या माध्यमातून ते वर्गामध्ये शिकवतात. आणि ती शिक्षण पद्धतीचा संशोधन करायचं काम आम्ही 2007 मध्ये सुरू केलं आणि 2013 संशोधन पूर्ण झालं आमचं. त्यानंतर बरंच काम करतोय, अजूनही करतोय राजा त्यामध्ये. पण 2013 काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेची आम्ही स्थापना केली. त्याच्यामध्ये आम्ही 6 डायरेक्टर्स आहोत. मी आणि माझी पत्नी दोघं याच विषयात काम करतोय गेले आता 20 वर्ष झाले. आणि त्या माध्यमातून शिक्षकां आणि शाळांची काय रचना असली पाहिजे ते आम्ही गेले 12 वर्षापूर्वी आम्ही प्रपोज केलं. त्यातला बराचसा भाग आपल्या असलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या ड्राफ्टमध्ये आहे. आणि त्याकरता आम्ही गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगडमध्ये 2017 आम्ही काम सुरू केलं होतं. 2015-16 काम सुरू केलं होतं. 17 त्यांचं आम्ही लर्निंग आउटकम बेस्ड ट्रेनिंग घेतलं होतं सुंदर. त्यातले पण बरेचसे पार्ट्स आत्ताच्या NEP मध्ये आहेत. तर हा एक मेजर फरक आहे त्यातला आणि ते इम्प्लिमेंट करायची आत्ता गरज आहे. आणि ती गरज फक्त म्हणजे आम्ही सांगतो म्हणून नाही, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगते आता. आता NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पॉलिसी आहे. त्यामुळे आता मी जे काही यापुढे बोलीन ते फिनलंड बोलतंय असं नका समजू. हे भारत सरकार सांगतंय, आपल्या संस्था सांगतायत, शिक्षण व्यवस्था ओरडून सांगतेय की आम्हाला असं इम्प्लिमेंट करा बाबा. पण तुम्ही फिनलंडमध्ये अजूनही वेगवेगळे उपक्रम करताय का? तिकडे असं काही झालंय की एक सेट पॅटर्न आहे जसं आपल्याकडे आहे? गुड क्वेश्चन. मला आवडला हा प्रश्न ॲक्च्युली. आमच्या इथं दर वर्षी किंवा दर 10 वर्षांनी मोठा करिक्युलम रिफॉर्म होतो आमच्या इथं. पण 10 वर्षांनी रिफॉर्म होतो म्हणून आम्ही 9 वर्ष काही करत नाही, तर प्रत्येक महिन्यात आमचं काहीतरी नवीन उपक्रम चालूच असतो. कारण की 10 वर्षांनी क्युम्युलेटिव्ह जो चेंज करायचा आहे त्यातला स्टेप बाय स्टेप पॅटर्न चेंज करणं ही आवश्यक असते. आपल्याला असं वाटतं की राजकारण असतं म्हणून आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये चेंज करू शकत नाही वगैरे.
तर गेले 45 वर्ष फिनलंडमध्ये एका पक्षाचं सरकार नाही आहे. आमच्याकडं सगळं कमीत कमी 4 पक्ष एकत्र येऊन सरकार तयार करतात. बरं. आणि गेले 45 वर्ष आमच्या इथं लेफ्ट राईट सेंटर कॉम्बिनेशन म्हणून सरकार बनतं. पण 45 वर्षात एज्युकेशन पॉलिसी कॉन्स्टंट राहिली आहे. त्याचं कारण आमच्या इथली पॉलिसी डिझाईन करायचं काम सरकार करत नाही, तर संशोधक करतात. आमच्या इथल्या विद्यापीठं करतात. आणि ते करण्यासाठी, तो रिफॉर्म करण्यासाठी जो स्टेप बाय स्टेप मेथड लागते, त्याच्याकरता आम्ही रिफॉर्म करतो. त्याच्यामध्ये क्लासरूममध्ये चेंजेस करतो, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस करतो आणि त्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपण फायनल करिक्युलममध्ये करतो. त्यामुळे तुमचा प्रश्न उत्तम होता की तुम्ही अजून करताय का तो सेट पॅटर्न आहे. तो सेट पॅटर्न नाही, कारण की फिनलंडने सेट पॅटर्न केला तर फिनलंड संपलं थोडक्यात. म्हणजे आपण म्हणतो की मुलांचा स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. येस. पण AI इन्क्लूड होतंय स्टडीजमध्ये, अभ्यासक्रमामध्ये. तर हे कसं जुळवून आणायचं मग? आम्ही स्क्रीन टाईम म्हणताना आम्ही 2 पद्धतीची स्क्रीन टाईम म्हणतो. एक गुड स्क्रीन टाईम अँड बॅड स्क्रीन टाईम. सो गुड स्क्रीन टाईम इज अ स्क्रीन टाईम विच इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह स्क्रीन टाईम अँड बॅड स्क्रीन टाईम इज अ पॅसिव्ह स्क्रीन टाईम. एखादी गोष्ट समोर केल्यावरती तुमच्या बुद्धीला, तुमच्या हाताला, तुमच्या पायाला चालना मिळत नाही, इट्स अ पॅसिव्ह स्क्रीन टाईम. तर बरेचसे असे लर्निंग टूल्स आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याचा विचार करावा लागतो, ॲनालिसिस करावं लागतं आणि ती पद्धत तुम्हाला शिकून घ्यावी लागते. विद्यार्थ्यांकडे बाय डिफॉल्ट ती इनेट ॲबिलिटी नसते. ती शिकवण्याची प्रोसेस कशी करायची याच्याबद्दलचा एक उत्तम कोर्स आहे. KYC नावाचा कोर्स आहे, म्हणजे नो युअर चाइल्ड असा एक कोर्स आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी शिकतो कसा, त्याची बुद्धी चालते कशी, आपण आपलं ब्रेन, हाऊ ब्रेन वर्क्स, आणि तो लहान वयात कशा पद्धतीने शिकतो याचा एक सुंदर कोर्स आहे. KYC म्हणून CC फिनलँडच्या वेबसाईटवर जाऊन बघा. प्रत्येक ज्यांना मूल होणार आहे किंवा ज्यांचं मूल आत्ता वय वर्ष 5च्या खालचं आहे, त्या सगळ्यांसाठी करण्यासारखाच तो कोर्स आहे. इट विल चेंज हाऊ यू डू द पॅरेंटिंग. आणि जेव्हा तुम्ही हा ॲक्टिव्ह स्क्रीन टाईम तुम्ही विद्यार्थ्यांसमोर आणाल, तेव्हा तुम्हाला कळेल की विद्यार्थी हा शिकण्याकडे चाललेला आहे आणि मग तो स्क्रीन टाईम हा चांगला असतो. अजून एक मोठा गैरसमज आपल्याकडे असा आहे की स्क्रीन टाईममुळे प्रत्येक मुलाचे डोळे बिघडत आहेत. स्क्रीन्स खूप इव्हॉल्व्ह झालेले आहेत. पूर्वीचे स्क्रीन जसे येलो लाईट एमिट करायचे, तसे आत्ताचे स्क्रीन तसे करत नाहीत. स्क्रीनचा असलेला डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन रेटिना कसा आहे ह्याच्याबद्दलचे बरेच संशोधन चाललेले आहेत. आता हे संशोधन कशाबद्दल ह्याच्या मी वादात नाही पडत, पण फक्त स्क्रीनमुळेच तुमच्या रेटिनावर त्रास होतो हा एक चुकीचा ॲनालिसिस होईल, त्याचं कन्क्लुजन चुकीचं होईल. त्याच्याऐवजी तुमच्याकडे स्क्रीन टाईम आहे ना, तर देर इज अ प्रिन्सिपल कॉल्ड 20-20-20. सो 20 मिनिट्स ऑफ स्क्रीन टाईम विथ 20 मीटर्स अवे फॉर 20 सेकंड्स. हा एक जर तुम्ही रूल वापरला तर तुम्हाला स्क्रीनचा कधीच त्रास होत नाही. आणि दिस इज ट्रू फॉर एव्हरीवन. लहान मुलांना तर तुम्ही करायला लावा, पालकांनी स्वतः करा की तुम्ही एखाद्या 20 मिनिटं तुम्ही कुठली गोष्ट करत असाल, 20 मिनिटांमध्ये तुम्ही 20 मीटर तरी लांब बघा आणि ते 20 सेकंद बघा अँड कम बॅक टू युअर वर्क. हा मिनिमम ब्रेक घ्या. अजून एक, डिस्लेक्सिया हा मोठा चॅलेंज आहे ना, वाटतंय तुम्हाला? काय वाटतं डिस्लेक्सिया, तारे जमीन पेमुळे सगळ्यांना माहिती आहे तो विषय. किती लवकर तुम्हाला डिस्लेक्सिया आयडेंटिफाय होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? जस्ट एक अनुभव म्हणून. तर तुम्हाला वाचायला लागल्यापासून तुम्हाला वाटत असेल. डिस्लेक्सिया हा आजार किंवा त्याला पूर्ण आजार नाही म्हणत त्याला, ॲक्च्युली त्याला इट्स अ लर्निंग प्रोसेस हिंड्रन्स, लर्निंग हिंड्रन्स म्हणतात त्याला ॲक्च्युली. ओके. तो हिंड्रन्स हा तुमच्या जन्मानंतर तुम्ही 24 तासात ओळखू शकता. बर. एक तर डिस्लेक्सिया हा जो प्रोसेस आहे ती बऱ्याच वेळेला जेनेटिक असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक तुमचे ब्रेन कनेक्शन्स प्लस हाऊ यू परसिव्ह द थिंग्स. तर जेवढ्या लवकर तुम्ही डिस्लेक्सिक पर्सनचे ट्रेट्स ओळखू शकाल तेवढ्या लवकर त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं तर डिस्लेक्सिया पूर्णपणे निघून जातो. हेच त्या मूव्हीमधनं सांगितलेलं आहे. सो अर्ली इंटरव्हेन्शन इज द क्युअर फॉर द डिसीज. मग तुम्ही पालकांना काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी मुलांचं स्क्रीन ॲनालिसिस करायला पाहिजे? बरीच आजकाल टूल्स उत्तम आली आहे. सगळ्यांना फ्री टूल आहे
गुगल फॅमिली लिंक नावाचं एक टूल आहे. जे वयवर्ष 14च्या खालचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर ते प्रत्येक पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं. यू कॅन मॉनिटर हाऊ द चाइल्ड इज लर्निंग, हाऊ द चाइल्ड इज युझिंग हिज डिव्हाइस इन्क्लुडिंग PC, लॅपटॉप अँड मोबाईल. आता हे चांगलं आहे का? तर हो, चांगलं आहे. कारण की पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुमचा पाल्य कुठे ॲक्सेस करतोय. पूर्वी असायचं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझं कुठपर्यंत रेंज होती. माझी रेंज कुठपर्यंत होती माहिती का? माझी रेंज माझ्या घरापासून 5 किलोमीटर होती. म्हणजे काय की मला एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट ॲक्सेस करायची असेल तर मी माझ्या घरापासून 5 किलोमीटर जास्तीत जास्त मी बस घेऊन जाईन किंवा सायकलनी जाईन. त्याच्या व्यतिरिक्त माझी रेंज नव्हती. आजचा मुलगा वय वर्ष 8चा, त्याची रेंज किती आहे माहिती आहे का तुम्हाला? माझी 5 किलोमीटर होती. तुम्हाला काय वाटतंय? 500 असेल, 1000 असेल. अख्खी पृथ्वी रेंज आहे. ही कॅन गो टू एनी अदर पार्ट अँड ही कॅन इंटरॅक्ट विथ एनी अदर पार्ट की जे त्याला माहिती पण नाही आहे. माझा मुलगा वय वर्ष 11चा आहे आत्ता. तो सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो माहिती आहे का? तो सगळ्यात जास्त गेम्सच्या माध्यमातून अननोन माणसांशी बोलत असतो. ही हॅज अ कन्सोल अँड ही प्लेज इन कोलॅबरेशन ज्यांना माहिती पण आहे. थोडक्यात म्हणजे जी माझी ॲक्सेस लिमिट 5 किलोमीटर होती त्यामुळे मला बिघडवायची किंवा चांगली करायची क्षमता 5 किलोमीटरमध्ये होती. आता ती अख्ख्या जगामध्ये कन्वर्ट झाली. करेक्ट. सो जर मला ह्याच्याबद्दलचा कंट्रोल ठेवायचा तर पालकांनी जागरूक राहायला पाहिजे. त्यामुळे असे बरेच पालक म्हणतात की नको मुलांवर विश्वास ठेवा, मग त्यांचं काही बघू नका, त्यांची प्रायव्हसी मेंटेन ठेवा. अरे नाही, असं नसतं. ॲक्च्युली त्यांना नाही आहे ती अक्कल. ती तुम्ही सपोर्ट करायचं काम, त्याला स्कॅफोल्डिंग करायचं काम हे तुमचं ॲज अ पालकांचं काम आहे. त्याचं जागरूकता घ्या, चुकीच्या गैरसमज त्यात पडू नका. आता एकदा ते सपोर्ट करायची सुरुवात झाली तर पालकांनी दुसरा एक महत्त्वाचा पाठ केला पाहिजे. ते म्हणजे त्या पाल्याचा दिनक्रम कसा आहे त्याचे ॲनालिसिस करा. कारण की फॅमिली लिंकमध्ये तुम्हाला कळतं की एखादा तुमचा पाल्य ते ॲप किती वेळ वापरतोय, किती सेकंदांसाठी वापरतोय, त्याच्यामध्ये स्विच किती करतोय. वन ऑफ द मोस्ट ऑब्झर्वेशन पार्ट की जी मुलं एक ॲप कंटिन्यू करताना दर एका मिनिटांनी ॲप चेंज करतात किंवा दे स्विच बिटवीन द टास्क, दे हॅव बिगर प्रॉब्लेम ऑफ ADHD. ह्याच्यावरनं आजकाल ॲनालिसिस निघायला लागलेत की यू जस्ट ॲनालाइज युअर मोबाईल पॅटर्न. तर अशा पद्धतीच्या ऑब्झर्वेशन पालकांनी करणं. त्यामुळे जर AI वर्ल्डमध्ये जर पालकांनी करायचं असेल तर आपल्या मुलाचं उत्तम ऑब्झर्वेशन करा. त्याकरता मूल शिकतं कसं याच्याकरता KYC करा. KYC म्हणजे ते बँकेत करायचं KYC नाही, तर नो युअर चाइल्ड. AI टूल्सचा आता मुलं अभ्यासासाठी वापर करतायत का फक्त टाइमपाससाठी वापर होतोय त्याचा? गेल्या 1.5 वर्षांमध्ये आम्ही भारतातल्या 8,000 विद्यार्थ्यांचा आणि 1,500 शिक्षकांचा आम्ही डेटा ॲनालिसिस केलं. भारतासाठीच का केलं? कारण की हा माझा संशोधनाचा विषय आहे. टीचर रेडीनेस आणि AI ॲडॅप्टेशन असं शाळांमध्ये काय काय परिस्थिती आहे ह्याबद्दलचं केलं. हाच संशोधन आम्ही युरोपमध्ये करतोय, आफ्रिकेमध्ये करतोय, अमेरिकेमध्ये पण करतोय, असं काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून. तर आम्ही जेव्हा कॉलेज लेवलला बघितलं तेव्हा आम्हाला सापडलं की 72% विद्यार्थी AIच्या माध्यमातून उत्तरं तयार करतात आणि त्याच्याबद्दलचा कॉन्टेंट डिझाईन हा कॉपी पेस्ट करतात, विचार पण करत नाही त्याबद्दलचा. शिक्षक म्हटले तर शिक्षकांना ह्याच्याबद्दलचं ज्ञान कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही जेव्हा एखादा क्लाउडे हा शब्द वापरला तर आणि विचारतो, शिक्षक असतात, विद्यार्थी बसलेले असतात, क्लाउडे कोणाला माहिती आहे? तर विद्यार्थ्यांमधले 50% विद्यार्थी हात वरती करतात, शिक्षकांमधला एकही हात वरती करत नाही. कारण की आजकालच्या विद्यार्थ्यांना टूल शिकणं आजकाल हे खूप टेक्निकल उरलं नाही आहे. इट्स व्हेरी सिम्पल थिंग टू लर्न. त्यामुळे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विद्यार्थी त्याचा उपयोग अभ्यासासाठी करतात का टाइमपाससाठी करतात हे त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ॲटलिस्ट कॉलेजमधले युवक जे आहेत ना ते त्याचा असलेला कॉपी पेस्ट करण्यासाठी उपयोग करतात आणि हे खूप धोकादायक आहे. आता ह्याचा उपयोग झाला कसा पाहिजे हे नंतर बोलूया आपण, पण ॲटलिस्ट हा आत्ता चॅलेंज मोठा सगळ्यांसमोर आहे. हा उपयोग कंटिन्यू राहील का तर ते शिक्षण व्यवस्थेवर आणि शिक्षकांवर डिपेंड आहे. त्यामुळे मी विद्यार्थी ChatGPT वापरतात ह्याला दोष विद्यार्थ्यांना येणार नाही. तो दोष मी शिक्षण व्यवस्थेला आणि शिक्षकांना देईन.
कारण की जस्ट टू गिव्ह दिस इलॅबरेशन पॉईंट, शिक्षण व्यवस्थेमध्ये 7 प्रकारचे लेयर असतात की आपण शिकतो कसं बाबा. तर वी स्टार्ट विथ, त्याला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी असं म्हणतात, की एक बेसिक रिमेंबरिंग, आपण फॅक्ट्स लक्षात ठेवतो. त्याबद्दल अंडरस्टँडिंग, सेकंड फेज. देन इट कम्स टू अॅनलायझिंग, देन इट कम्स टू इव्हॅल्युएटिंग, देन इट कम टू अॅनालिसिस, अँड देन फायनल कम्स टू द क्रिएटिव्हिटी. तर हे सगळे वेगवेगळ्या चॅप्टरमधून आपण शिकू शकतो, त्या माध्यमातून लर्निंग प्रोसेस होऊ शकते. एआयनी काय केलंय किंवा इंटरनेटनी काय केलंय, रिमेंबरिंग आणि अंडरस्टँडिंग हा पार्ट सोपा करून टाकलाय. आणि आपले शिक्षक अजून मशीनसारखंच ते तेवढंच फक्त शिकवत बसलेत. जर तुम्ही ह्या 2 गोष्टी, ज्या मशीन उत्तम तुमच्यापेक्षा शिकू शकतंय, जास्त डेटा स्टोअर करू शकतंय, जास्त सोप्या पद्धतीने सांगू शकतंय, एआयकडे कॅपॅबिलिटी अशी आहे की जर तुम्ही व्हिज्युअल लर्नर असाल आणि मी ऑडिटरी असेल, तर इट विल गिव्ह डिफरंट प्लॅन फॉर यू अँड मी. बरोबर. तर हे सगळी बेनिफिट त्याकडे असताना तुम्ही त्याच्यामध्ये अडकून का पडताय? शिक्षक जोपर्यंत वरच्या लेवलला जाऊन शिकवत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी त्याचं कॉपी पेस्ट मॉडेल करणारच आहेत. आणि नुसतं शिकवणं नाही, तर तुम्ही असेसमेंट त्या पद्धतीची केली पाहिजे. तुम्हाला जर माहिती आहे की विद्यार्थी कॉपी पेस्ट करून लिहित आहेत, तर तुम्ही असेसमेंट चेंज करा. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, अगदी, आणि हा शिक्षकांना उपयोगी असलेला पार्ट आहे. नॉर्मली तुमच्याकडे असलेले जे असतात आजकालचे फिगर्स जे असतात नॉर्मली, ते napkin.ai नावाची एक साईट आहे. त्याच्याकडे जाऊन मुलं जाऊन टाकतात किंवा मला अशा पद्धतीचा डायग्राम करून पाहिजे, ते napkin.ai ह्यामध्ये सांगतात किंवा एक्झाम्पल, मला केमिस्ट्री इक्वेशन्स, बॅलन्सिंग इक्वेशन किंवा फिजिक्समध्ये इनर्शिया याच्याबद्दलच्या मला 4 फिगर काढून द्या. सो napkin.ai कॅन इझिली ड्रॉ इट. जर तुम्हाला उत्तम पद्धतीने शिक्षकांना एआय माहिती असेल, तर तुम्ही आता हे सांगू नका की आम्हाला ही फिगर काढून द्या, कारण की विद्यार्थी 2 मिनिटात काढून देतील तुम्हाला, तुमच्यापेक्षा उत्तम. तुम्ही उलटं करा, ही फिगर काढलेली आहे, ही फिगर घ्या, ह्याच्याबद्दलचा प्रॉम्प्ट मला डेव्हलप करून द्या. म्हणजे रिव्हर्स द लर्निंग ना. करेक्ट. मग आता विद्यार्थ्यांना करावं काय लागेल की जाऊन एक्झॅक्टली अशी फिगर निर्माण करायची असेल तर मला त्याबद्दल विचार काय करावा लागेल, कुठले प्रश्न विचारावे लागतील, आउटपुट कसं येईल, त्याच्यामध्ये कुठले कीवर्ड्स असतील. तर असा विचार जर केलात, अशी जर तुम्ही प्रोसेस चेंज केली, तर त्या एआयचा खरा चांगल्या पद्धतीने वापर करतो. सो रिव्हर्स द लर्निंग. आणि मी म्हणत नाहीये का फिनलंडबद्दल म्हणत नाहीये, हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते की मुलांची असेसमेंट ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतली गेली पाहिजे. फक्त रिटर्न असेसमेंट घेऊ नका. आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगतेय की तुम्हाला 3 पद्धतीचे असेसमेंट असतात. असेसमेंट ऑफ लर्निंग, की जे आपण घेतो, मी तुम्हाला काही शिकवलं, त्याचं काय कळलं हे कळणार. दुसरं असेसमेंट ॲज लर्निंग, मी जेव्हा प्रश्न विचारणार ते प्रश्न तयार करणे किंवा त्या प्रश्नांच्या माध्यमातून मी शिकणे, हा एक दुसरा प्रकार झाला. आणि दुसरं असेसमेंट फॉर लर्निंग. थोडक्यात म्हणजे आपण प्रोजेक्ट्स करतो, एकत्र ऍक्टिव्हिटी करतो. आत्ता आपण असेसमेंट फॉर लर्निंग करतोय, कारण की तुम्ही पण मला जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे, त्याच्यातून नवीन प्रश्न तयार करतायत, आणि तुम्ही किती उत्तम प्रश्न तयार करताय ह्याच्यावर तुमचं डिपेंड आहे, आणि मी किती उत्तर देतो याच्यावर माझं डिपेंड आहे. याच्यामध्ये आपण लिखाण कुठेच करत नाही आहोत, बट वी आर डुईंग असेसमेंट फॉर लर्निंग. ह्या पद्धतीच्या असेसमेंटची आत्ता गरज आहे. आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे, ते फक्त आपण करणं शाळांची आणि शिक्षकांची गरज आहे. सर मला सांगा, एआय शिक्षकांना रिप्लेस करेल का? मी मगाशी म्हटलं, एआय विल मेक टीचर्स मोर ह्युमन. जर ते ह्युमन झाले नाहीत तर एआय शुड रिप्लेस, माझं म्हणणं आहे. बरोबर. पण प्रॅक्टिकली एआय विल नॉट रिप्लेस ह्युमन, कारण की ऑर टीचर्स. त्याचं कारण महत्त्वाची गोष्ट, शिकणे आणि शिकवणे ही खूप ह्युमन प्रोसेस आहे. तुम्ही तुमचा विचार करून बघा. तुम्हाला आत्ता कुठले सर आठवतात तुम्हाला तुमच्या शाळेतले, मला सांगा. जोशी सर. का? ते असं मजा करून शिकवायचं. एक्झॅक्टली. त्यांनी ह्युमन तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे त्यातली. तुम्ही कुठलेही तुमचे सर तुमचे हे करा, ज्यांनी तुम्हाला चांगले एक्सपिरियन्स दिले, ज्यांनी तुम्हाला ह्युमनिस्टिक व्हॅल्यूज दिल्या, ज्यांनी तुम्हाला इव्हन ओरडले असतील पण ते तुम्हाला ह्युमनिस्टिक व्हॅल्यू,
ते तुम्हाला कुठले, मला ह्या सरांनी 100 पैकी 100 मार्क दिले म्हणून कुठलेही सर तुम्हाला आवडणार नाहीत. हो. किंवा यांनी मला हे मॅथमॅटिक्स उत्तम पद्धतीने कॉपी पेस्ट करायला लावलं म्हणून तुम्हाला कळणार. सो दिस इज गोइंग टू बी देअर. नाव द डिफरन्स आय विल से, टीचर्स विथ AI विल रिप्लेस टीचर्स विदाउट AI. थोडक्यात म्हणजे ज्यांच्याकडे AI कॅपेबिलिटी आहे दे कॅन बी एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन ह्युमन व्हॅल्यूज. पण AI आता खूप फास्ट प्रगती करत आहे. तेवढं फास्ट किंवा तेवढं कॅचअप करता येईल का शिक्षकांना? ज्या जनरेशनमध्ये स्क्रीन टाईम, डिजिटलायझेशन हे नॅचरल आहे, जन्मल्या मुलांना सगळं मिळतंय, ते आमच्यामध्ये ते ॲडॅप्ट करायला वेळ लागतोय. आणि जे शिक्षक त्या प्रोसेसमधनं गेले नाहीत त्यांच्यासाठी ते ॲडिशनल बर्डन होऊन बसतं. दुसरा महत्त्वाचा पार्ट एक नक्की लक्षात ठेवला पाहिजे की शिक्षकांचं असलेलं पेडागॉजिकल नॉलेज ज्याला म्हणतात, की शिक्षणशास्त्र हे कुठेच वाया जाणार नाही आहे. इनफॅक्ट त्याची जास्त गरज लागणार आहे टू टीच ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यूज, टू टीच इन अ ह्युमन वे. तर तो आत्मविश्वास शिक्षकांकडे असला पाहिजे. तर ह्याच्याकरता म्हणून एक अतिशय सुंदर प्रोग्राम आहे ज्याला आम्ही AI एनेबल्ड स्कूल्स नावाचा प्रोग्राम म्हणतो. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला टूल्स चालवायची कशी शिकवत नाही, कारण की ते अतिशय सोपं आहे. आम्ही एखाद्या पद्धतीनं तुम्ही करिक्युलम कसा डिझाईन कराल, त्याच्याकरता असलेली तुम्ही कॉन्टेंट कुठनं शोधाल आणि त्याची असेसमेंट कशी कराल, याची आम्ही प्रोसेस शाळांसाठी डेव्हलप करतो. मगाशी म्हटलं ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणाल की अरे हे करायचं काम खरं शाळेत असायला पाहिजे, विच इज कॉमन सेन्स, बट दिस कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. दॅट्स वाय वी हॅव टू बी देअर ॲक्च्युली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना, ही प्रोसेस करत असताना त्याच्यातनं स्किल्स कसे कॅप्चर करायचे. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, आता मुलं फुटबॉल खेळत आहेत, याच्यात कुठली स्किल्स आहेत बाबा? मुलं फुटबॉल खेळत आहेत, क्रिकेट खेळत आहेत, मुलं विषामृत खेळत आहेत. आर देअर स्किल्स इन दिस पार्ट? कुठली आहेत? खूप अटेन्शन आहे, रिफ्लेक्सेस आहेत, ओके, काय फिजिकल ॲबिलिटीज आहेत, डिसिजन मेकिंग आहे, टीमवर्क आहे. मी ह्याच्यापेक्षा अजून एक पुढे होतो, दे आर लर्निंग मॅथमॅटिक्स. आता अख्खे गणित तुम्ही क्रिकेटमधनं शिकू शकता. 6चा पाढा तर नक्की, ॲव्हरेजेस, करेक्ट, मीन मोड मीडियन, ओके, एवढे सगळे टॉपिक्स तुम्ही फक्त गणित क्रिकेटमधनं शिकू शकता. पण हे ऑब्झर्व करायची कॅपेबिलिटी त्या शिक्षकाची असली पाहिजे. सो जर शिक्षकांना ह्या प्रोसेसमधनं जायचं असेल तर ॲडॉप्शन अँड ॲडॅप्टेशन अँड मॉडिफिकेशन इज द ओनली प्रोसेस. सध्या आपल्या इथल्या शिक्षकांचं काय चुकतंय असं तुम्हाला वाटतंय? आपल्याकडं शिकवायचा खूप जास्त सोर्स आहे. आपले शिक्षक खूप जास्त शिकवत आहेत. अगदी साधं आहे ॲक्च्युली त्यामध्ये, कारण की आपण अजूनही त्याच्यामध्ये करतो की मी जर वर्गात आलो, 45 मिनिटं माझा क्लास असेल तर 45 मिनिटं मी बोलतो. तर आणि मला असं वाटतं की मी शिकवलं आणि विद्यार्थी शिकले. त्यातले तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल, एक माणूस येतो आणि म्हणतो की माझा कुत्रा हा जबरदस्त उत्तम ह्युमन सारखं बोलतो. तर तो येतो आणि सगळी माणसं बघायला येतात आणि इट वॉज अटेन्शन सिकिंग गॅदरिंग सगळ्यांसाठी. आणि तो येतो, डायसवरती कुत्रा येतो आणि म्हणतो कुत्रा बोल, तो म्हणतो भू. सगळी माणसं, दॅट्स द एंड ऑफ द शो. तर बाकीची माणसं म्हणतात की अरे ह्यात काय वेगळं आहे? तो म्हणाला की हो म्हणे, मी त्याला माणसासारखं बोलायला शिकवलंय पण तो बोलत नाहीये, कारण की तो शिकला नाही. तो मी फक्त शिकवलंय, माझं काम झालं. असं आता शिक्षकांचं होतंय की आमच्याकडनं शिकवलं जातंय, पोहायचं कसं आम्ही थिअरॉटिकली शिकवतोय, पण विद्यार्थी पाण्यात पडल्यावर बुडणार हे माहिती आहे, तरी सुद्धा आम्ही काम करतोय त्यामध्ये. सो तुम्ही शिकवायचा सोर्स कमी करा आणि विद्यार्थ्यांना लर्निंगकडे जायचा प्रयत्न. आणि ह्याच्याकरता मल्टिपल स्ट्रॅटेजीज आहेत. ॲक्टिव्ह लर्निंग मेथड्स आहेत, गेम्सच्या माध्यमातून शिकवायचं आहे. आणि दुसरं, ह्याला कारणीभूत नुसते शिक्षक नाही येत. आता मी परत सांगतो, कदाचित त्याच्याबद्दल रोष मी ओढवून घेईन, तर ह्याच्याबद्दलचे शिक्षक नुसते पालक त्याच्याकरता पण जबाबदार आहेत, शिक्षण व्यवस्था पण जबाबदार आहे. कारण की आपल्याकडं एक एक गैरसमज आहे की जोपर्यंत मुलगा पांढऱ्याचं काळं करत नाही तोपर्यंत तो वर्गात शिकत नाही. म्हणून आपण होमवर्क, पालक मागतात की अरे या शाळेमध्ये होमवर्कच नाही अजिबात.
मी मगाशी म्हटलं की जर एखादा मुलगा खेळत असताना शिकतोय, स्टॅटिस्टिक्स शिकतोय, मॅथमॅटिक्स शिकतोय, सायन्स शिकतोय, आमच्या इथं वर्गात असतं होम इकॉनॉमिक्स नावाचा सब्जेक्ट आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये मुलांना पदार्थ कसे करायचे, आमच्या शाळांमध्ये प्रॉपर किचन असतं, फुल फ्लेज किचन असतं. प्रत्येकाला किचन टेबल असतं. 2 विद्यार्थी एकत्र मिळून केक कसा तयार करायचा, पास्ता कसा करायचा हे शिकतात. आणि हे इयत्ता 1ली पासून ते 9वी पर्यंत शिकतात. आता वाटतं हे फक्त होम इकॉनॉमिक्स करतात, पण त्याच्यात ते फिजिक्स शिकतात. कारण की तो पदार्थ किती हीटवरती जायला पाहिजे, त्याचं टेम्परेचर किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठला कंटेंट असला पाहिजे, 2 पदार्थ एकत्र एकाला त्याची रिॲक्शन काय होते, केमिस्ट्री शिकतात. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कुठले असले, त्यात बायोलॉजी असतं. त्यामध्ये त्याचे फॅट्स किती, प्रोटीन्स किती, कार्बोहायड्रेट्स किती, चांगलं खायचं कसं, हेल्दी इटिंग हॅबिट्स कुठले आहेत, हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एकत्र मिळून शिकता, दॅट्स अ स्किल दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी लर्न. तर या प्रोसेसमधनं जेव्हा तुम्ही पूर्ण शिकता तेव्हा त्याला होलिस्टिक लर्निंग आपण म्हणतो. अनफॉर्च्युनेटली आता हे जेव्हा तो माझा मुलगा वर्गामध्ये हे सगळं शिकलेला आहे, पण मला जर त्यांनी हातातनं फक्त पांढऱ्याचं काळं केलं तर तो वर्गात काही शिकला नाही असं मी म्हणेन ना. बरोबर. तर ही प्रोसेस आपल्या शाळा आणि पालकांमध्ये ट्रान्सपरंट झाली पाहिजे. मी म्हणतो की शाळेनी रेग्युलर बेसिसवरती आम्ही वर्गात शिकवतो कसे, ही प्रोसेस तुम्ही ट्रान्सपरंटली सांगा ना. आमच्या शाळांमध्ये आत्ता मी हे सगळं म्हणतोय ना, त्यामध्ये तुम्हाला कदाचित वाटत की लंकेत सोन्याच्या विटा, हे सगळं फिनलंडमधलं म्हणतोय. काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या वतीनं आम्ही भारतामध्ये पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर या सगळ्या शहरांमध्ये आमच्या शाळा आहेत. त्या शाळांमध्ये आम्ही अशा पद्धतीच्या शिक्षण पद्धतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे आणि बऱ्याचशा शाळांमध्ये होतं. त्यापैकी आमची मुंबईतली एक शाळा आहे, AM नाईक स्कूल म्हणून शाळा आहे. त्या शाळेमध्ये पॅरेंट्सला यायची पूर्ण मुभा आहे. पॅरेंट्स तुम्ही या, क्लासरूममध्ये विद्यार्थी शिकतात कसं शिकवा. रादर उलटं आमचं असं आहे की आमचे पॅरेंट्स विद्यार्थी, आजकाल पॅरेंट म्हणजे शिक्षक आणि पालक मिटिंग्स असतात ना, ते आजकाल भांडाभांडीवर असतात ऑलमोस्ट. इट लाईक अ कॉम्पिटिशन की तुम्ही काय चुकीचं केलं आणि आम्ही काय चुकीचं केलं, आम्ही काय बरोबर केलं, ह्याच्यामध्ये असलेले प्रूव्हिंग पार्ट असेल. आमच्या उलटं असतं. त्या शाळांमध्ये SLC म्हणजे स्टुडंट लेड कॉन्फरन्स असतात. त्याच्यामध्ये विद्यार्थी 3 महिन्यांनी स्वतःच सांगतात, पालक येतात, विद्यार्थी असतात आणि ते सांगतात की गेल्या 3 महिन्यात आमच्या वर्गात काय शिकवलं, कशा पद्धतीने शिकवलं, हे स्वतः विद्यार्थी सांगतो. पालक पण खुश होतात की अरे माझा विद्यार्थी एवढा शिकला, शिक्षक पण खुश होतात की अरे मी शिकवलेलं त्याला ॲटलिस्ट कळलं तरी बाबा. माझं म्हणणं आहे की शिक्षणामध्ये चुका करायची क्षमता आहे, त्या चुका करायला द्यायला पाहिजेत, त्या पालकांनी करून द्यायला पाहिजेत, शिक्षकांनी करून द्यायला पाहिजेत, तर तुम्ही त्या चुकातनं शिकाल. तुम्ही जर एव्हरीथिंग इन स्कूल इज राईट असं जर म्हणाल तर नथिंग यू विल लर्न आउट ऑफ दिस. सो माझं या निमित्तानं सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगितलंय की अशा पद्धतीचे उपक्रम तुमच्या शाळांमध्ये चालतील असा पालकांनी आग्रह धरला पाहिजे. त्या पद्धतीच्या उत्तम शाळा जाऊन बघा. आमच्या शाळा पुण्यामध्ये पण आहेत, मुंबईमध्ये पण आहेत, सगळीकडे आहेत. त्यानिमित्तानं तो तुमचा, आणि जर कुठे अशा पद्धतीची शाळा डेव्हलप करायची असेल तर आमचे संपर्क साधा, आम्ही हॅपी आहोत त्याकरता. विल मोर दॅन हॅपी टू लर्न. AIचा शिक्षणात प्रॅक्टिकल उपयोग कसा करता येऊ शकेल? एक तर वेगवेगळ्या पद्धतीने शिकणं हे आता सुकर झालेलं आहे. तर मला एकच टॉपिक मला व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून, कायनेस्थेटिक माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने शिकणं मला जर असेल, आणि असं नसतं की मी 100% कायनेस्थेटिक लर्नर आहे किंवा मी 100% ऑडिटरी असतो. टॉपिक वाईज, एन्व्हायरमेंट वाईज आणि माझ्या वयाप्रमाणे ते बदलत जातं. आणि ते समजून घेणं प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या इथं शिकवत नाहीत तर लर्निंग टू लर्न शिकवतात. लर्निंग टू लर्न शिकायचं कसं हे प्रोसेस. तर जेव्हा AI जर तुम्हाला तुमची लर्निंग स्टाईल त्या विषयातली कशा पद्धतीने मला गोडी लागेल ही जर प्रोसेस कळली तर त्याचा उपयोग तुम्ही AIच्या माध्यमातून करून घ्या. हा पहिला महत्त्वाचा पार्ट. दुसरा, काही काही तुम्हाला टूल सांगतो की जी अतिशय सोपी आहेत आणि ती वापरलेली तुम्हाला जबरदस्त फायदा होईल.
एक टायनी टॉप नावाचा एक ॲप आहे. त्याच्यामध्ये सिम्पल मशीन्स जर शिकायचे असतील, फिजिक्समधले कॉन्सेप्ट किंवा अगदी पेंड्युलमचं कॉन्सेप्ट समजायचं असेल किंवा एनर्जी फॉर्म समजायचे असेल, तर असे साधे साधे टूल्स आहेत की ज्याचा वापर करून अतिशय कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट्स अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहेत त्यामध्ये. आणि नुसते ते समजून सांगितले नाही आहेत, तर त्याच्याबद्दलचा फीडबॅक दिला जातो. काय कॉन्टेंट कळणं महत्त्वाचं नाही, तर मी चुकतोय कुठे हे विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. AI विल मेक दॅट इझियर फॉर दॅट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक टोका लॅब्स म्हणून आहे. एक टोका लॅब्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायन्स एक्सपेरिमेंट्स हे ॲनिमेशन पद्धतीने ते शिकवले जातात, पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठले एलिमेंट सिलेक्ट करताय याच्यावर डिपेंड रिॲक्शन काय होईल आणि त्याचं फीडबॅक कसा मिळेल, क्वांटिटी किती असायला पाहिजे याच्यावर रिअल टाईम सिम्युलेशन्स असतात. किंवा दुसरी एक रोबोट फॅक्टरी नावाचं एक अतिशय सुंदर एक ऑनलाईन टूल आहे, गेम आहे, सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रोबोटिक्स रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड गॅजेट्स कशा प्रकारे हँडल करायचे ह्याच्याबद्दलचे काही पार्ट आहेत. लेट्स तुम्हाला इंटरेस्ट इन मॅथमॅटिक्स असेल तर एक प्रॉडिजी मॅथ नावाचा एक गेम आहे. किंवा आम्ही आत्ता जस्ट आमच्याकडे एक GPT ट्रेनर नावाचं आमचं स्वतःचं काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशननी स्वतःचं तयार केलेला आम्ही एक डेव्हलप्ड एक प्रोग्राम आहे त्यामध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांची असेसमेंट ही तुमच्या कॉन्टेंटवर नाही, तर तुम्ही किती उत्तम प्रश्न विचारू शकता ह्यावर असते. तर एखाद्या कॉन्टेंटला उत्तम प्रश्न विचारले तर तुम्ही कसे प्रश्न विचारू शकता. तर आणि हे शिक्षकाला कळतंय की प्रश्नांची क्वालिटी काय, याप्रमाणे त्याला प्रश्न कळलेत की नाही, त्याला कॉन्टेंट कळलं आहे की नाही, कॉन्सेप्ट कळलं आहे की नाही, हे त्यातनं कळतं. तर ह्यासारखे तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. अशी भरपूर टूल्स अवेलेबल आहेत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एक टूल दिल्यावर सगळं निर्वाणा झाला, मोक्ष प्राप्त झाला असं न करा. तर एक घ्या, त्याचा अभ्यास करा आणि त्याचा कंटिन्युअस फीडबॅक घेत राहा. तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का की अशा प्रकारचे सगळे AI टूल्स वापरून एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणात खूप मोठा फरक पडलाय? उत्तर आहे, हो असं आहे. पण त्याच्यामुळेच फक्त फरक पडला असं होऊ शकत नाही. बरोबर. त्याचं कारण कारण की हे खूप क्वालिफाईड उत्तर आहे. अदर माणसं माझं उत्तर ॲज अ कॉपी पेस्ट घेतील आणि ब्लँकेट फक्त AIचा वापर करतील. रादर हे मला नको आहे त्याकरता. ज्या शाळांमध्ये मी सांगितलेल्या पद्धतीनं AIचा वापर झालेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची इन्क्विजिटिव्हनेस वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या असलेल्या इव्हन ग्रेड्समध्ये, त्यांच्या असलेल्या इन्क्विजिटिव्हनेसमध्ये, त्यांच्या असलेल्या विषयाच्या गोडीमध्ये त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे. आणि हे आम्ही डेटा सकट प्रूव्ह करून दिलेलं आहे किंवा देतो आहोत. याच्याबद्दलचं काम त्या AI एनेबल्ड स्कूल. आमचा उद्देश असा आहे की भारतातल्या 100 शाळा या अशा AI एनेबल्ड असायला पाहिजे. त्यापैकी आम्ही 12 शाळा आत्ता ऑलरेडी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेल्या आहेत. पुढच्या 1.5 वर्षात आम्हाला 100 शाळा आमचं टार्गेट अचीव करायचं आहे. हा एक पहिला महत्त्वाचा पार्ट आहे. इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या टूल्सचा वापर कॉन्सेप्ट्स अंडरस्टँडिंगसाठी, काही रिपिटेशनसाठी, कारण की व्हॉट इज AI इन फॅक्ट, जिथं जिथं तुम्हाला रिपिटेशन करायची शक्य आहे, जिकडे ऑटोमेशन करायची शक्यता आहे, इट विल हेल्प यू टू डू दॅट पार्ट. म्हणजे AI एकतर थकत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रश्न विचारा, किती चुकीचे प्रश्न विचारा, इट विल गिव्ह यू ट्राय टू करेक्ट यू इन व्हेरियस वेज. तर हे सगळे बेनिफिट्स असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्या विषयाकडे जाण्याची क्षमता वाढते, इंटरेस्ट वाढतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणशास्त्रामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की एक्झामिनेशन्स आर नॉट वे टू गिव्ह द फीडबॅक. कारण की तुम्ही परीक्षा रिटर्न एक्झामिनेशन, मी पेपर देतो, तो पेपर कुठेतरी जातो, 3 महिन्यांनी मला त्याचा निकाल कळतो आणि मला कळतं अरे इथं मी चुकलो. सो इट्स सो लेट ॲक्च्युली. इव्हन माझ्याकडे सगळ्या लेखी परीक्षांचे हे प्रॉब्लेम्स असतात. त्यामध्ये मला काय पाहिजे, मला खरंच तुम्हाला शिकवायची इच्छा असेल ना, तर मी काहीतरी चुकतोय तर मला रिअल टाईम फीडबॅक द्या. करेक्ट. AI इज मेकिंग दॅट पॉसिबल. तो रिअल टाईम फीडबॅक द्यायचं काम हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअलाइज असेसमेंट करून द्यायची क्षमता आहे आणि त्याच्यामुळे लर्निंग चांगलं होऊ शकतं. सो सिम्पल. गुगल स्टुडिओ तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आजकाल. तुम्ही स्क्रीनवरती त्याचा स्क्रीनशॉट मोड काढा आणि तुम्ही ज्याप्रमाणे काम करताय त्याप्रमाणे इट विल गिव्ह रिअल टाईम फीडबॅक टू यू. किंवा ह्या मेथडमध्ये तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने करून बघा. इट विल नॉट गिव्ह द आन्सर, इट विल लीड यू टुवर्ड द आन्सर. पण भारतात AI वापरणे इतका डेटा आहे का? भारतातच डेटा आहे.
आणि भारतात डेटा आहे का? कारण की एकतर आपली लोकसंख्येमुळे आत्ता जगात सगळ्यात जास्त डेटा जनरेशन हे भारतात चाललेलं आहे. हे पर कॅपिटा हायेस्ट डेटा जनरेटिंग कंट्री भारत आहे. पर कॅपिटा नसेल, बट ओव्हरऑल डेटा जनरेशन हे भारतात. तेव्हा भारतातलं जेवढं कॉन्टेंट जनरेशन आहे ना, जर यूट्यूबच्या सर्व्हर्स तुम्हाला जर तुम्ही ॲनालाइज केलेत, तुम्ही यूट्यूब, गुगल हे आपण काय करतो आता सगळे डेटा जनरेशन चाललंय. सो दिस इज ऑल हॅपनिंग इन इंडिया इटसेल्फ. इंडिया इज द बूमिंग कॅपिटल ऑफ डेटा. त्यामुळे जगभरातल्या कंपन्या इथं काय येत आहेत? बिकॉज दे नो दॅट डेटा इज नेक्स्ट ऑइल, डेटा इज गोल्ड. सो दॅट्स वाय दे वुड लाईक टू कॅप्चर हिअर. तो आहे. सो ह्या पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला जर उत्तम करिअर करायचं असेल, तर आपल्या भारतीय भाषांमधल्या सगळ्या प्राचीन भाषांमधल्या, इन्क्लुडिंग तमिळ, तेलुगू, मराठी भाषा, पाली, मागधी, प्राकृत, संस्कृत, ह्या भाषांमधले जे ओरिजिनल कॉन्टेंट आहेत आपले, त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यातनं तुम्ही GPT ट्रेन करा. दॅट विल बी द बिगेस्ट सर्व्हिस टू सोसायटी. दॅट्स अ बिगेस्ट सर्व्हिस टू इंडिया. सो माझी रिक्वेस्ट अशी असेल सगळ्यांना आता, की एक असा भाबडा आत्मविश्वास आहे सगळ्यांचा आपला, की अजूनही इंजिनिअरिंग, डॉक्टर याच्यात भरपूर जॉब्स अवेलेबल असतील. तर आता तो बंद करा. आता सगळ्यांना माहिती आहे IIT मधून आलेल्या मुलांना जॉब्स नाही आहेत वगैरे वगैरे. IIMs मध्ये पण जॉब्स नाही आहेत. MBA तर जॉब संपलेच, कधीचे संपले. तर द रिअल जॉब्स आर इन टू द लँग्वेजेस. रिअल जॉब्स आर इन टू द सोशल सायन्सेस. तर ह्या पुढच्या काळामधले सोशल सायन्सेसचे जॉब कशा प्रकारे मिळतील, त्याकरता अभ्यास कसा करावा, ह्याकडे डायरेक्शन जायला लागा. दॅट्स द रिअल प्रोसेस. मराठी सारख्या मातृभाषेसाठी AIचा काय उपयोग होऊ शकतो? प्रथमतः आजकाल आपण मराठी बोलत नाही. हो. त्यामुळे जर आपले पालक मराठी बोलत नसतील, तर मुलांना AI टूल्स वापरून मराठी तरी बोलता येतंय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आत्ताच जस्ट तुम्ही जेमिनाय ओपन करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही चर्चा करायला सुरुवात करा आणि सांगा की त्याला तुम्ही ट्रेन करा की बाबा तुम्ही पुण्यातले सदाशिव पेठी मराठी, उत्तम मराठी असे उच्चार तुम्ही कराल आणि मी ते उच्चार करू शकेन, किंवा विदर्भातलं वऱ्हाडी मराठी भाषेप्रमाणे माझे उच्चार होतील, अशा प्रकारे त्याचा प्रॉम्प्ट द्या. आणि तो सांगेल की कुठले शब्द तुमचे चुकतायत. बोलता बोलता तुम्ही, अरे हा शब्द वऱ्हाडीमध्ये नाहीच आहे, तुम्ही मराठी पुण्याच्या पद्धतीने बोलताय, एवढं डिटेल अनालिसिस ते सांगू शकतात. सध्या मातृभाषेत शिक्षण आणि आधीच 3 भाषा शिकणं ह्याबद्दल एक खूप मोठा वाद चालू आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आत्ताचा जो वादाचा मुद्दा आहे त्यामध्ये की बहुभाषिकता आली पाहिजे का, किंवा मल्टीलिंग्वलिझम आलं पाहिजे का, आणि ते एवढ्या लवकर आलं पाहिजे का, किंवा तृतीय भाषा शिकवली गेली पाहिजे का लवकरात लवकर. तर त्याच्याबद्दलचा मी अकॅडमिक आणि त्यातला सायंटिफिक व्ह्यू मांडणार आहे. आणि ह्याच्याकरता आपल्याला थोडं मागे जाऊन हाऊ ब्रेन लर्न्स लँग्वेज ह्याच्याबद्दलचा थोडा विचार केला पाहिजे. आपला मेंदू हा एक अमेझिंग तंत्रज्ञान आहे आणि तो मेंदू आपली भाषा कशी शिकतो आणि त्याच्यामध्ये मातृभाषा किंवा परिसर भाषा शिकतो कशी, याच्याबद्दलचं युनिक टेक्नॉलॉजी आहे युनिक. त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला 6 महिन्याचा मुलगा किंवा 12 महिन्याचा मुलगा बॉल, चेंडू, आई, बाबा असे शब्द अतिशय सोप्या पद्धतीने शिकतो. कारण की आपला मेंदू हा शब्दातनं किंवा अल्फाबेट्समधनं भाषा शिकत नाही. तर मेंदू हा एखादा शब्द असेल, त्या शब्दाचा उच्चाराची फ्रिक्वेन्सी मॅप तयार होते आणि तो फ्रिक्वेन्सी मॅप ॲज इट इज मेंदूमध्ये स्टोअर होतो. त्यामुळे उद्या बॉल हा शब्द 50 वेळेला त्या मुलाला बॉल 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 शब्द जर त्या लहान बालकाला जर केला तर त्याला कळतो तो फ्रिक्वेन्सी मॅप याला बॉल म्हणतात. मग तो फिजिकल बॉल बघतो उंच उडणारा, त्याला बॉल म्हणतो, आणि मग त्याच्यासारखे दिसणारे सगळे गोल याला तो बॉल म्हणतो. आता या बॉलला त्याच वेळेला तुम्ही चेंडू म्हणालात, कंदुकम म्हणालात, फिनिश भाषेमध्ये पाल्लो म्हणालात, तरी सुद्धा तो 4ही वेगवेगळे फ्रिक्वेन्सी मॅप त्याच्या मेंदूमध्ये समवायची क्षमता असते. असे 6 ते 7 फ्रिक्वेन्सी मॅप स्टोअर करायची मेंदूची युनिक कॅपेबिलिटी वर्ष 8 पर्यंत असते. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल कॉन्टेक्स्टमध्ये एक्झाम्पल्समधनं वेगवेगळ्या भाषांचे अर्थ, त्यांची उच्चार
आणि त्याचे कॉन्टेक्स्ट अर्थ हे तुम्हाला सहज कळतात. ह्याचं एक्झाम्पल सांगतो. ज्यांचे पालक, ज्या लहान मुलांचे पालक, ज्यांचे आजी आजोबा मल्टीलिंग्वल असतात, म्हणजे वडिलांच्या साईडचे तमिळ असतात आणि आईच्या साईडचे मराठी असतात, तर जेव्हा तो छोटा 4 वर्षाचा मुलगा बोलतो तेव्हा त्याच्या तमिळ आजी आजोबांबरोबर तो तमिळमध्ये बोलतो आणि मराठी आजीबरोबर मराठीमध्ये बोलतो. त्याला शिकवावं लागत नाही, तो ऑटोमॅटिकली ते करतो. ही युनिक ॲबिलिटी त्या ब्रेनची अवेलेबल आहे. अजून एक महत्त्वाचा पार्ट त्यामध्ये आहे की ब्रेनकडे काही इनेट कॅपेबिलिटी ह्या पद्धतीच्या असतात. त्यामुळे एक्सपिरियन्स, इमोशन, एम्पथी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परिसर भाषेतनं चांगल्या पद्धतीने कळतात. म्हणून मातृभाषेतून शिकलं पाहिजे आणि याचबरोबर मल्टीलिंग्वल अप्रोच ठेवला गेला पाहिजे. आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये लकीली हा महत्त्वाचा मुद्दा घेतला गेलेला आहे आणि त्याच्याबद्दलचं डिटेल ॲनालिसिस ड्राफ्ट पॉलिसीमध्ये आहे. त्याचा अभ्यास न करता त्याला विरोध किंवा त्याच्या बाजूने आपण काम करतो आपण आहोत. चुकीचं कुठे होतंय, म्हणजे जे ह्याला विरोध करतायत ना मल्टीलिंग्वल ज्या गोष्टीला, त्यांच्याकडे चूक आहे की ही आपली भारताची स्ट्रेंथ आहे. जेवढे तुम्ही मल्टीलिंग्वल अप्रोच तुम्ही डेव्हलप कराल तेवढी ब्रेन डेव्हलपमेंट उत्तम होते. त्यामुळे ज्या देशांमध्ये सिंगल लँग्वेज पॉलिसी आहे, UK, US, दे हॅव चॅलेंजेस ऑफ द ब्रेन डेव्हलपमेंट ऑन अदर सब्जेक्ट्स ऑन मॅथमॅटिक्स, सायन्स ॲज वेल. बर, हा आता करंट चॅलेंज आहे. भारताकडे स्ट्रेंथ आहे, महाराष्ट्राकडे स्ट्रेंथ आहे. जर तुम्ही 3 भाषा शिकू शकताय तर त्याचा वापर करून तुमच्या विद्यार्थ्यांचा, त्यामुळे हा विषय मराठी भाषेचा दुराभिमानाचा काही अभिमानाचा नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम चांगलं का शिकू नये? उद्या उत्तर प्रदेशातली माणसं किंवा नॉर्थमधली माणसं ते 2च भाषा शिकतात, असा जर झाला त्यांचा प्रॉब्लेम आहे हा. तुम्ही तुमच्या मुलांना 3-4 भाषा शिकवा. गिव्ह द वाईट शिकवायला पाहिजे अशी कुठली पॉलिसी असू शकते? नाही ना. सो माझ्या मते पालकांनी जर खरं ह्याच्यातून जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पाल्याला दुसरी आणि सेकंड आणि थर्ड लँग्वेज ही मातृभाषेप्रमाणे शिकवायचा प्रयत्न करा. याच्याकरता आम्ही प्रोसेस वापरतो, त्याला आम्ही शॉवरिंग ऑफ लँग्वेज म्हणतो. आमच्या शाळांमध्ये किंवा आमच्या प्रीस्कूल्समध्ये प्रत्येक 1 ते 2 महिने असतात, ते लँग्वेज मंथ्स असतात वेगवेगळे. एका महिन्यात आम्ही स्पॅनिश लँग्वेज शिकवतो, ज्याचा त्या फिनलंडच्या किंवा बाकीच्या भाषेशी संबंध नाही, किंवा ज्या आमच्या भारतातल्या भाषा तिकडं पण आम्ही ह्या भाषा शिकवतो. सो शॉवरिंग ऑफ लँग्वेज म्हणजे काय की ज्याप्रमाणे पाऊस पडताना विचार करत नाही की मी तुमच्या घरावर पडू का तुमच्या शेतात पडू. पाऊस पडतो, त्या शेताचं पाणी मुरवून घ्यायचं आहे का तुम्ही पाणी ड्रेनेजमध्ये टाकता, हे तुमच्या ॲबिलिटीवर डिपेंड आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही शॉवरिंग करतो, याचा अर्थ त्याच्यामध्ये आम्हाला लिखाण आणि वाचन करणं अपेक्षित नाही आहे, तर त्या भाषेचा फील देणं महत्त्वाचं आहे. त्यातले शब्द, त्यातले उच्चार, त्यातला कॉन्टेक्स्ट, त्याचं कल्चर हे. त्यामुळे जर स्पॅनिश शिकवायचं असेल तर स्पॅनिशमधले खेळ खेळा किंवा स्पॅनिश पिक्चर्स बघा, मूवी बघा, स्टोरीज बघा, क्युझिन्स तयार करा, उत्तम खाद्यपदार्थ तयार करा. ह्याच्यातनं तुम्हाला त्या भाषेचं कल्चर कळतं, ती संस्कृती कळते. असे जर केले तर अजून 2 महिन्यांनी वेगळी भाषा घ्या. जेवढ्या तुमच्याकडे ही क्षमता वाढेल तेवढं तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट उत्तम होईल आणि तुमची असलेली मॅथमॅटिकल आणि सायन्स स्किल्स पण उत्तम होतात. दिस इज अ रिसर्च प्रूव्हन मेथड. त्यामुळे हा वाद हा मातृभाषेच्या असलेल्या दुराभिमानाचा नाही आहे, तर हा असलेला शिक्षण क्षेत्राचा पार्ट आहे. अनफॉर्च्युनेटली शिक्षण क्षेत्रात नसलेली माणसं त्याच्यावर जास्त कॉमेंट करतात आणि ते जास्त धोकादायक आहे आपल्या भारतासाठी. तुम्ही तुमच्या तुमच्या पुढच्या पिढीसाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती तुम्हाला तुम्ही ती राजकारणावर ज्यांना खरंच माहिती नाही या विषयातलं त्यांच्यावर पॉलिसी मेकिंग ठेवलं तर यू विल गो टू द डूम्सडे. आता मला पण बरेच जण ट्रोल करतात, बरेचसे जण, की अरे तुम्ही सगळे मातृभाषेबद्दल बोलतात, तुम्ही स्वतः एक वाक्य अख्खं मराठीत बोलू शकत नाही. माझी मातृभाषा, माझी परिसर भाषा आता मराठी उरली नाहीये, मी राहतो तिकडं. माझी परिसर भाषा फिनिश आणि इंग्लिश आहे. त्यामुळे मला शक्यच नाही बोलणं पूर्णपणे. पुण्यात राहणारे, मला त्यामध्ये माझं मराठी खूप चांगलं आहे, कारण की मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे आहे. पुण्यात राहणारी माणसं जी इथंच जन्मली त्यांची पण पूर्ण एक वाक्य मराठीत बोलू शकत नाही. सो ट्रोलिंग हा पार्ट सोडला तर ह्याच्यामधचं सायंटिफिक अंडरस्टँडिंग हे लँग्वेजचा पार्ट आहे. ह्या सगळ्या प्रोसेससाठी एक साधा सोपा शब्द आहे की आजच्या शाळांमध्ये तुम्हाला शिकवताना नुसती भाषा शिकवायची नाही आहे, तर त्याच्या बाबतची इमोशन शिकवायचे. तर ह्या सगळ्या प्रोसेसला सोशो इमोशनल लर्निंग असं प्रोसेस म्हणतात. तर
या सगळ्या प्रोसेसमधनं तुम्हाला गेम्सच्या माध्यमातून, खेळांच्या माध्यमातून, ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, खाण्याच्या माध्यमातून, मूवीजच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मल्टी मोडल लर्निंग हे करण्याची प्रोसेस करणं ही आत्ताच्या शाळेची आणि शिक्षकांची गरज आहे. हे जेवढं उत्तम लवकर शिक्षकांना, शाळेला, आपल्या गव्हर्नमेंटला कळेल तेवढं आपण चांगल्या पद्धतीनं AI वर्ल्डमध्ये तरू शकू. आता सर मला सांगा, AI वापरण्याचे धोके काय काय आहेत? एक थेरी आहे उत्क्रांतीची, जी थेरी, त्यामध्ये असं की एखादी गोष्ट जर तुम्ही वापरली नाही तर ती नष्ट होते. पूर्वी म्हणतात असं, एक थेरी अशी म्हणतात की आपल्याकडे शेपूट होतं, माकडापासून उत्क्रांती आली, ते शेपूट वापरलं नाही डायरेक्शनसाठी किंवा बॅलन्सिंगसाठी, ते गेलं निघून आपलं. तसं आपण प्रत्येक गोष्टीसाठी डिपेंडंट आपण ॲनालिसिस करण्यासाठी किंवा डेटा मिळवण्यासाठी किंवा त्याचं कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी जर आपण ते वापरलं नाही तर आपली ती क्षमता निघून जाते. उदाहरणार्थ सांगतो की कार आली तेव्हा, जेव्हा व्हील्स, कारचा शोध लागला तेव्हा एक मोठ्या प्रमाणात वाद झाला होता की कार कशाला पाहिजे, एवढी इन्व्हेस्टमेंट कशाला, कारण की तेव्हा एक कार तयार करायला खूप लाखो रुपये लागायचे. बरोबर. आणि ही जर कार आली तर माणसं चालणं सोडतील. यू गॉट द पॉइंट. पण माणसं काय करायली, कार पण वापरत आहेत आणि ट्रेडमिल पण वापरत आहेत. सो जर तुम्हाला ते स्किल वापरायचं असेल तर ट्रेडमिलचा शोध लागणं आवश्यक होतं. वास्तविक पाहता ट्रेडमिल इज सगळ्यात थुतरट संशोधन आहे. काही गरजेच नाही ना. तुम्ही चालण्यासाठी, जर तुम्ही चालणं अवॉइड करण्यासाठी तुम्ही कार वापरताय तर उलट्या करण्यासाठी चालणे पण तुम्ही ट्रेडमिल वापरताय. इट्स अ कम्प्लीट नॉनसेन्स इनोव्हेशन. पण ती गरज आहे. त्याच प्रकारची इनोव्हेशन पुढची येतील की विचार करण्यासाठी तुमच्याकडे काय प्रोसेस असायला पाहिजेत शाळेमध्ये, याचा पण इनोव्हेशन होतील. AI वरती खूप अवलंबून राहिल्यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता थांबेल का, किंवा त्यांची क्युरिओसिटी कमी होईल का? आत्ताच्या मुलांचं, जस्ट टू टेक एन एक्झाम्पल, तुम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन बघा आणि कॉलेजेसमधल्या मुलांना एक सरळ वाक्य लिहायला सांगा. सरळ साधं वाक्य लिहायला सांगा की तुम्ही तुमचा CV लिहा बाबा. त्यामध्ये आम्हाला असं त्यातलं ऑब्झर्वेशन असं आहे, एक 4% मुलं सोडली तर 96% मुलांना त्यांचा CV लिहिता येत नाही. स्वतःबद्दलच सांगायचे, स्वतःबद्दल 10 वाक्य लिहा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आमच्याकडे अशीच एक काउन्सिलिंगला आमच्याकडे एक मुलगी आली होती. त्या मुलीचं वैशिष्ट्य असं होतं की तिनं बऱ्याच शाळा बदलल्या होत्या. आणि पहिले पुण्यात होती, नंतर बेंगलोरला गेली, बेंगलोरवरून परत पुण्यात आली. पहिल्यांदी तिची शाळा, पालकांचा उत्साह असतो, बेस्ट शाळा मिळायला पाहिजे म्हणून तिला पहिल्यांदी ICSE स्कूलमध्ये घातलं. त्या ICSE स्कूलमधून अजून चांगली शाळा म्हणून IB स्कूलमध्ये घातलं. आणि मग नंतर काय लागलं की अरे, मग शिक्षकांनी सांगायला लागले की अरे तिला जमत नाहीये. आणि अजून एक आपल्या इथं एखादी गोष्ट जमत नाहीये ही त्या विद्यार्थ्याची चूक असते किंवा पालकांची चूक असते, शाळेची नसते का चूक. तर म्हणजे थोडं हे वाटायला पाहिजे की या विद्यार्थीला जमत नाहीये, हे चूक आमची न बाळगता त्याला बोर्ड चेंज करा. म्हणून तिचं 3 वेळा बोर्ड चेंज केलं, शाळा चेंज केली. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमुळे तिला खरंच कमी मार्क पडायला लागले. तिला ॲव्हरेज टक्के 30-35% पण कधी मिळायचे नाहीत तिला. 40% पण मिळाले नाहीत तिला कधी. 50% वरती गेले तर तिचे पालक खुश असायचे. आणि असं एक केस आमच्याकडे आली. गेले 2 वर्ष मी 2-3 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय रादर. आत्ता AIच्या आधी सुद्धा पण काम करतोय रादर त्यामध्ये, ChatGPTच्या आधीपासून. आणि त्या मुलीचा प्रॉब्लेम स्टेटमेंट फक्त आम्हाला जेव्हा कळला, मी म्हटलं की ताई तुला काय आवडतं? ती म्हटलं की मला मूवीज आवडतात. अरे म्हटलं चला, पण तुला कोण आवडतं आत्ता? तर त्या मूवीजमध्ये ओके, मला आलिया भट आवडते. प्रोसेस कशी चेंज केली सांगतो तुम्हाला. तिनं पहिलं पत्र, म्हटलं मला एक तुझं काम करायचं की आलिया भटला तुला कन्व्हिन्स करायचंय की मला तुझी 5 मिनिटाची भेट पाहिजे, याकरता तू पत्र काय लिहिशील? तर तिनं ते पत्र लिहायला सुरुवात केली आणि तिनं वाक्य लिहायला सुरुवात केली. आणि त्या वाक्यांमधनं मला कळलं की ह्या मुलीकडे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण आहेत, पण त्यातले महत्त्वाचे प्रॉब्लेम्स हे कॉम्प्रिहेन्शनचे प्रॉब्लेम्स आहेत. तिला कॉम्प्रिहेन्शनच कळत नाही त्या गोष्टीतलं, काय लिहायचं, कसे मांडायचे, विचार कसे मांडायचे, त्याच्याकरता शब्द पूर्ण कसे तयार करायचे. तिचा प्रत्येक शेवटचा शब्द, शेवटच्या त्या वाक्यातले शेवटचे शब्द हा चुकीचा होता.
मी आणि ती आमच्याकडे 8वीमध्ये आली होती. 8वीमध्ये आली होती. तिला साधारणतः 8वीमध्ये असताना तिचे मार्क 35 ते 40% होते. आता हा प्रॉब्लेम स्टेटमेंट हा होता. पण त्यांना वाटत होतं की ही शिकतच नाही आहे, हिला इच्छाच नाही शिकायची, मार्क पडत नाही आणि आम्ही क्लासेस लावतात तिला, भरपूर सगळे प्रॉब्लेम. त्यामुळे मूळ प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आणि त्याच्यावर तर प्रॉब्लेम्स एवढे करतात. तर आम्ही त्या पालकांशी बोललो. अतिशय चांगले पालक, दे आर रिअली गुड पालक. पण त्यांना माहितीच नाही ना, कसं आहे की ह्या गोष्टीबद्दलची जागरूकता नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आम्ही गेले 2 वर्ष, त्यापैकी 1.5 वर्ष त्या मुलीवर फक्त प्रयत्न केला की तिचा सेल्फ कॉन्फिडन्स कसा बूस्ट होईल आणि तिला कॉम्प्रिहेन्शन सारखी बेसिक 10 स्किल्स असतात तुम्हाला, ती कळल्याशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. ती आम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. ज्या मुलीला 35-40%, आता मला मार्कांवर विश्वास नाही कारण की आता माझ्या मार्कांचं इन्फ्लेशन झालेलं आहे. 35%च्या मुलीला, त्या मुलीला 85% मार्क पडले. कारण तिच्यात काही चूक नव्हती. शी वॉज. त्यानंतर तिला 12वी असं एकदा फ्लूक लागेल 10वीतल्या मार्कांचा आणि CBSE मार्क वाटतं, हे माहिती आहे मला, SSC पण मार्क वाटतं, पण तिला 12वीत पण चांगले मार्क पडले. 11वी. आज ती उत्तम पद्धतीने BA सायकोलॉजी करते. सो हा फरक घडू शकतो. ही प्रोसेस तुम्हाला करायची आणि हे समजून घ्यायची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. मग आत्ताच्या शाळांमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यावर काम करताय तिथे काय काय एक्सपेरिमेंट्स तुम्ही करताय किंवा इथे काय बदल घडायला पाहिजेत आणि तुम्ही काय ते घडवताय? हा प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आहे, पण मी त्यातल्या त्या सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो आणि थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. याची सुरुवात करिक्युलम पासून व्हायला पाहिजे. आणि करिक्युलम आणि सिलेबस या शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्या शाळांमध्ये आपण सिलेबस शिकवतो, करिक्युलम काय आपल्याला माहिती पण नसतो बऱ्याच वेळा, आणि पालकांनी तो करिक्युलम वाचला पाहिजे. तर पहिला म्हणजे आपला करिक्युलम हा कसा आहे आणि तो का शिकायला पाहिजे याच्याबद्दलचं डिटेल्ड ॲनालिसिस करायला पाहिजे आणि शाळांनी याच्याबद्दलचा आग्रह धरला पाहिजे आणि पालकांनी पण धरला पाहिजे की आमच्या शाळेचा करिक्युलम हा AI एनेबल्ड असला पाहिजे, तो AI प्रूफ असला पाहिजे, AI सपोर्टेड असला पाहिजे. आणि असा जोपर्यंत करिक्युलम शाळा पब्लिश करत नाही तोपर्यंत पालकांनी त्या शाळेत घालू नये, कारण की अदरवाईज यू आर गोइंग टू द डूम्सडे. आणि हे माहितीच नाही आहे पालकांपर्यंत आणि स्वतःची शाळेची AI स्ट्रॅटेजी नाही आहे. याचा अर्थ तुम्ही या जगात तुमच्याकडं माझ्याकडे कार आहे पण कारला ब्रेक नाही आहे माझ्याकडं, पण फीचर आहे, कार चालते, चालणं महत्त्वाचं ना, असं नसतं त्यामध्ये. ॲक्च्युली AI स्ट्रॅटेजी इज माय ब्रेक असल्यामुळे तुमची गाडी फास्ट जाऊ शकते, हे माहिती आहे तुम्हाला? ही माहिती आहे ना, ब्रेक नसेल तर गाडी फास्ट जाणार नाही, कारण ब्रेक नसेल तर तुम्ही प्रत्येक सावकाश हलवाल. बरोबर. सो तुम्हाला जर उत्तम पद्धतीनं स्पीडी उत्तम शिकायचं असेल तर यू नीड अ गुड पॉलिसी, गुड स्ट्रॅटेजी, गुड करिक्युलम फॉर AI. हा पहिला महत्त्वाचा पार्ट की जो आम्ही आमच्या शाळांमध्ये काम करून घेतो आणि आमचे शिक्षक करिक्युलम डिझाईन करायचं काम करतात, शिकवायचं काम नंतर करतात. करिक्युलममध्ये व्हाय आणि व्हॉट ज्याप्रमाणे त्यापेक्षा हाऊ हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. तुम्ही का शिकवताय आणि काय शिकवताय, पण ते कसं शिकवताय. तर ह्याला आपण पेडागॉजिकल इंटरव्हेन्शन असं म्हणतो, पेडागॉजिकल प्रॅक्टिसेस म्हणतो. त्यातलं ॲक्च्युली एखादा विषय शिकवायचा आहे, रेन हार्वेस्टिंग विषय शिकवायचा आहे, तर मी फळ्यावर लिहिलं रेन हार्वेस्टिंग, पुस्तक उघडलं, रेन हार्वेस्टिंगचा टॉपिक ओपन केला आणि वाचायला सुरुवात केली. किती इंटरेस्ट असणार आहे पुढच्या मुलांमध्ये? काहीच नाही. आता नाव हिअर इज द रेन वॉटर हार्वेस्टिंग, हा त्यातला मग आमची बँगलोरमध्ये शाळा आहे, त्यांच्यावर आम्ही काम करतो. शिक्षक त्यांच्याबरोबर ट्रेनिंग वगैरे पूर्ण केलं, त्याचं करिक्युलम डेव्हलप केलेलं आहे. कॅपेबिलिटी कशी डेव्हलप होते तर ह्याचं उत्तम एक्झाम्पल, 3 आठवड्यांपूर्वी बँगलोरमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला किंवा वॉटर लॉगिंग झालं. प्रत्येक ठिकाणी लो लाईंग एरियामध्ये पाणी अडकलं, भरपूर ट्रॅफिक जाम झाला. आता समोर रिअल टाइम प्रॉब्लेम होता. आमच्या शिक्षकांनी एक लेसन प्लॅन तयार केला. हाच विषय शिकवायचा होता ना, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि हाऊ द रेन वॉटर गेट्स मॅनेज. त्यांनी तयार केलं आपल्या शाळेपासून 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठले कुठले लो लाईंग एरियाज आहेत, त्याची उंची किती आहे, म्हणजे गणित, मेजरमेंट्स, युनिट्स मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, फुटामध्ये, कसं मोजायचं, त्याच्या जवळ असलेली लेक कुठला आहे
त्या लेकमध्ये जाणारे जे ड्रेनेज आउटलेट्स आहेत ते कसे क्लॉग्स होतात, त्याचे कुठे कुठे मॅप्स आहेत, असे पॉईंट्स आहेत, असा सगळा अभ्यास करायला विद्यार्थ्यांना ग्रुप्समध्ये भाग पाडलं. आणि त्या माध्यमातून त्यांनी एक स्वतःचा एक लेसन प्लॅन तयार केला की जो गेले 2 ते 3 आठवडे ते काम करतात. आज मी तिला इयत्ता 6वीतल्या विद्यार्थ्यांना वॉटर फ्लो कसा वर्क होतो, ड्रेनेज सिस्टीम कशी वर्क होते, त्याचं उत्तम ॲनालिसिस माहिती आहे, त्याच्याबद्दलचे ऑब्झर्वेशन्स माहिती आहेत आणि त्याच्याबद्दलचे त्यांनी स्वतःचे एक छोटे छोटे आर्टिकल्स तयार केलेले आहेत, त्याच्याबद्दलचं संशोधन ते करतात. ह्या प्रोसेसमधनं त्यांना खरंच विचार करायची क्षमता होते. आता AI विल रिप्लेस एव्हरीथिंग बट नॉट दिस प्रोसेस. करेक्ट. ती क्षमता AI कडे नाही आणि ती नसणार पण आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या शाळांमध्ये अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल हँड्स ऑन मेथड्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल, कोलॅबरेशन करावं लागेल, टीमवर्क करावं लागेल आणि हे सगळं डेव्हलप करणं तोंडी बोलणं सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, ह्या शाळांबरोबर आम्ही काम करतोय, गेले 3.5-4 वर्ष काम केल्यानंतर त्यांची कॅपेबिलिटी तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आज बोललं आणि उद्यापासून ते इम्प्लिमेंट होईल असं शक्य नाही आहे त्यामध्ये. त्यामुळे आम्ही एक रिक्वेस्ट करतो त्यामध्ये की शाळांना थोडी मुभा द्या पालकांनी, की अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करायला लावा. त्याच्याकरता शिक्षकांची कॅपेबिलिटी आहे का ह्याची डिमांड करा, ना की माझ्या मुलाची बस उशिरा आली आणि त्याला जेवायला नाही आणि शाळेत AC नाही आहे. याच्यापेक्षा तुम्ही शिक्षकांची कॅपेबिलिटी डेव्हलप आहे की नाही हे तुम्ही त्याच्यामध्ये डिमांड करा. आणि जेव्हा ती डेव्हलप होईल त्यानंतर थोडा वेळ द्या सो दॅट दे कॅन एक्सपेरिमेंट इट अँड दे विल लर्न थ्रू दॅट प्रोसेस. त्यामुळे आम्ही जरी किती त्यांना शिकवलं तरी सुद्धा प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि ती प्रोसेस ॲक्शन रिसर्चमधून तयार होते. गव्हर्नमेंटला पण हेच अपेक्षित आहे NEPच्या माध्यमातून, त्याच प्रोसेसमधून आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न. आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट, ह्या सगळे जरी तुम्ही स्किल्स शिकवणं अवघड असतं, पण त्याहीपेक्षा स्किलची असेसमेंट करणं दुप्पट अवघड असतं. तर ती असेसमेंट कशा पद्धतीने करायची ती पेपर पेन्सिलमधनं करता येत नाही. त्याच्याकरता म्हणून असेसमेंट मॉडेल्स वेगवेगळे असतात. तर या असेसमेंट मॉडेलला एक मोठा शब्द त्याला म्हणतात फॉर्मेटिव्ह असेसमेंट, की ज्याचा अतिशय चुकीचा अर्थ भारतातल्या CBSE स्कूल्सने घेतलेला आहे. पूर्वी आपल्याकडं 6माही परीक्षा, वार्षिक परीक्षा आणि घटक चाचणी असायची. आपल्या शाळांनी सोपा अर्थ घेतला की समेटिव्ह असेसमेंट म्हणजे वार्षिक परीक्षा आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे घटक चाचणी, युनिट टेस्ट. एवढा सोपा विचार करून टाकला. कदाचित आता ते बदललं नसेल, पण आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की द असेसमेंट विच हॅपन्स वाईल फॉर्मेशन ऑफ द नॉलेज. म्हणजे मी तुम्हाला एखादी गोष्ट शिकवतोय, तुम्ही मला एखादी गोष्ट शिकवताय, या प्रोसेसमध्ये नॉलेज फॉर्मेशन होतंय. ह्याच्यामध्ये जर मला काहीतरी फीडबॅक द्यायचा असेल तो रिअल टाईम द्यायला पाहिजे, तो लगेच द्यायला पाहिजे, त्याच्यातनं नॉलेज फॉर्म झालं पाहिजे. मग आता हा नॉलेज फॉर्मेशन जो पार्ट असतो तो प्रत्येकाला विद्यार्थ्यांसाठी असतो का? नॉलेज फॉर्मेशन इज ऑल्सो फॉर टीचर. सो फॉर्मेटिव्ह असेसमेंट इज नॉट ओनली फॉर स्टुडंट्स, इट इज फॉर टीचर्स ॲज वेल. किती शाळांमध्ये शिक्षकांचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट होतं? नन. तर माझं त्यातलं म्हणणं असं आहे की ह्या शब्दांचा चांगल्या पद्धतीनं अर्थ तुम्ही समजून घ्या आणि मग त्या पद्धतीनं या 3 गोष्टी जर तुम्ही चेंज केल्यात, उत्तम करिक्युलम, टीचिंग मेथड आणि असेसमेंट, तर यू कॅन मेक 21st century enabled AI proof school. सर, थँक्यू. तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आहे. खरं तर AI ही काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे हे तुम्ही सांगितलेत. अगदी बरोबर आहे. आणि AIचा शिक्षणात कशा प्रकारे फायदा करू शकतो किंवा पालकांनी कसा करावा, तो शिक्षकांनी कसा करावा किंवा त्यांनी अपस्किलिंग कसं करावं, याबद्दल तुम्ही खरंच खूपच चांगली इन्फॉर्मेशन आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर वैचारिक किडाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.